मी 13 वर्षाचा असताना वडिलांची नोकरी गेली. मी 7वीत होतो आणि त्यांनी हाय खाल्ली. कपड्याच्या दुकानात काम करायचो. मी केटरिंगची कामं करायचो आणि मग युवक महोत्सव असतो, यूथ फेस्टिवल, त्यात हातात मेकअप किट घेऊन फिरायचो आणि दिसेल त्याचा म्हणजे जो विचारेल त्याचा मेकअप करायचो. 2 दिवसानंतर आमचं सुपारी फोडायचा कार्यक्रम होणार सगळं आणि क्राईम डायरीचा एक एपिसोड त्यांनी पाहिला तिच्या घरच्यांनी. ती म्हटली मला या पोरासोबत लग्नच करायचं नाही. दुनियादारी सिनेमा माझ्या लाईफसाठी टर्निंग पॉईंट. तिथून मग मागं वळून पाहिजे गरजच पडली नाही. दोन्ही गाड्यांमध्ये मला स्वामी समर्थांच्या मूर्त्या समोर ठेवलेल्या दिसल्या. म्हटलं अरे वाचवा मला प्लीज. त्याचा हात हातात आला आणि कोणाची पाय धरायची गरज पडली नाही असं म्हणून. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार. PNG प्रेझेंट्स त्याची गोष्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर काही कलाकार आपल्याला पडद्यासमोरून हसवतात तर काही कलाकार पडद्यामागून हसवतात. पण आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे की जी आपल्याला पडद्यासमोरूनही हसवते आणि पडद्यामागूनही हसवते. अर्थात लेखक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकातनं प्रेक्षकांचं मन जिंकणारे योगेश शिरसाट आपल्यासोबत आहेत. सर खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. आणि मला मुलाखत घेतानाच आनंद होतोय कारण की मला एका अभिनेत्याला सुद्धा भेटायला मिळतंय आणि लेखकाला सुद्धा. सो हे दोन्ही पॅकेज एकाच व्यक्तीमध्ये असणं हे खूप रेअर असतं. ते कसं झालं आणि तुम्ही ते कसं एन्जॉय करताय? कारण की दोन्ही भूमिका खूप वेगवेगळ्या आहेत. एकानं लिहिलं तर एक सादर करतो, पण आपण लिहायचं आणि सादर करायचं आणि ह्या दोन्ही गोष्टींचा संगम. मी छोट्याशा गावातून येतो. म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरला जरी लहानाचा मोठा झालेला असलो तरी मी अशा ठिकाणी राहत होतो की जिथं मला कोणीतरी मला सांगेन आणि मग मी ते सादर करीन असं काही नव्हतं. आणि लहानपणापासूनच ऑब्झर्वेशन म्हणजे नटाला किंवा कुठल्याही कलाकाराला आवश्यक गुण असतात इमॅजिनेशन, ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन. तर इमॅजिनेशन आणि ऑब्झर्वेशन माझं जरा बालपणापासूनच जास्त चांगलं होतं. त्यामुळे मग कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये काही करायचं असेल तर सगळ्या मुलांच्या आया त्यांना तयार करायचे, वडील त्यांना तयार करायचे. आपल्या घरी तसं वातावरण नव्हतं. मग आपण आपलंच काहीतरी तयार करायचं. तर एकदा तर मी म्हणजे आमच्या शेजारी गुरुजी राहायचे, त्यांच्या मुलाचं पितांबर घेऊन आलो आणि 2-3 घरातल्या मोत्याच्या माळबिळा गळ्यात घालून मी गीतासार पाठ करून शाळेमध्ये सादर केलं होतं कृष्ण बनून. तर हे कसं सुचलं म्हणजे सगळ्यांना फार कौतुक वाटलं. ते कसं सुचलं तर घरात कॅलेंडर होतं, तर गीतासार लिहिलेलं दिसलं. ते मला रोज वाचून वाचून पाठ झालं होतं. म्हटलं हेच आपण सादर करूयात आणि म्हणून मी कृष्ण म्हणून ते सादर केलं होतं. ही माझी पहिली मी 4वी-5वीत असेल तेव्हाची गोष्ट. नंतर मग कळत गेलं की आपण लिहून आपण आपलं सादर केलं तर जास्त ते आपल्यालाही सोपं जातं आणि ते जास्त छान आपण सादर करू शकतो. आणि मग हळूहळू शाळेत असताना निबंध स्पर्धेत भाग घेतला. म्हणजे शिक्षक आले की 8 दिवस झाले नोटीस आली की एक निबंध स्पर्धा आहे, कुणीही त्याच्यात प्रवेश घेतलेला नाही आहे, काय तुम्हाला वाटलं पाहिजे, लाजा वाटलं पाहिजे. बरंच बोलले आणि मी शाळेत असा बंड विद्यार्थी मागच्या बाकावरचा. मी हातवर केला. म्हटलं सर मी जाऊ का? तू निबंध लिहिणारच? म्हटलं लिहितो सर. आणि गेलो आणि त्या स्पर्धेत मला बक्षीस मिळालं. तर मग म्हटलं अरे ही लिखाणाची आपल्याकडं काहीतरी आहे. मग जे शाळेत असताना निबंध मी लिहिला की आमचे वर्ग शिक्षक अख्ख्या वर्गात माझा निबंध वाचून दाखवायचे की योगेश किती छान लिहितो. आणि तो सपोर्ट मिळत गेला. माझे शाळेतले गुरु सूर्यकांत सराफ सर, त्यांनी मला लिहितं केलं. त्यांनी मला कामगार कल्याण नाट्य स्पर्धेची ओळख करून दिली आणि असा तो प्रवास सुरू झाला. वा. मी जाणीवपूर्वक अभिनेता आणि लेखक असा दोन्ही उल्लेख केला. बरोबर. कारण आपण बऱ्याचदा पडद्यासमोर दिसत नाही काही कारणास्तव. काही प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला प्रत्येक वेळी स्क्रीनवरती येता येईल असं नसतं. पण लेखक म्हणून आपलं काम सुरू असतं आणि सध्या तुमचं लेखक म्हणून हे काम खूप जोरदार सुरू आहे. काय काय काम सुरू आहे? सध्याच आता 5 जूनला एक सिनेमा रिलीज होतोय, तुंबाडची मंजुळा. ऋषिकेश तुराई नावाच्या लेखकाने, म्हणजे सू फ्रॉम सो नावाचा साऊथचा सिनेमा आहे, त्याचा हा रिमेक आहे, ऑफिशियल रिमेक. तर ऋषिकेश तुराई या लेखकाने तो स्क्रीन प्ले, डायलॉग सगळं लिहिलं होतं. पण झी स्टुडिओजवाल्यांनी मला अप्रोच केलं. मी खरं तर गेलो होतो अभिनेत्याची ऑडिशन द्यायला. त्यांनी मला सांगितलं की ऑडिशन आहे ये. मी गेलो, ऑडिशन दिली. अभिनेत्याची ऑडिशन चांगली झाली. पण 2 दिवसांनी मला फोन आला की तुझ्याकडे एक वेगळं काम आहे. मला कळेच ना काय काम आहे. म्हणजे तो सिनेमा बघ, सू फ्रॉम सो सिनेमा बघ. मी तो पाहिला. मग त्यांनी भेटायला बोलवून म्हटलं की याचे डायलॉग्स आपल्याला नव्यानं करायचे आहेत. ऋषिकेशने केलं आहे, चांगलं केलं आहे, पण अजून त्याच्यात आपल्याला छान आपल्या मराठी पण त्याच्यात आणायचं आहे.
मग ते श्रीपासून समाप्तपर्यंत पुन्हा मी ते रिवर्क करत गेलो आणि मग संवाद लेखन पण या सिनेमात माझं यावर्षी यावर्षी जे 3 सिनेमे आतापर्यंत जरी मी शूट केले त्यातला एक हातुंबाडची मंजुळा, त्याचा रायटर म्हणून पण माझं नाव लागेल. क्या बात आहे. योगेश दादा, असं होतं ना की आपण लिहितो खूप, पण कदाचित त्याचे पैसे मिळत असतील, पण नाव प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही. दुर्दैवाने आपल्याकडे अनेक सिनेमांमध्ये पोस्टर्सवरती लेखकांची नावं नसतात. तो सिनेमा येतो आणि जातो, लेखकांचं नाव आपल्याला माहीत नसतं. लेखक म्हणून हा अनुभव घेतलायस का? त्याविषयी तुला काय वाटतं? नाही, खूप वेळा घेतलं आहे. म्हणजे मी संभाजीनगरला असताना इथं अनेक लेखकांसाठी मी लिहून पाठवायचो त्यावेळच्या काही शोजसाठी. त्याचं मला त्याचे पैसे मिळायचे, नाव मिळत नव्हतं किंवा श्रेय मिळत नव्हतं. तर कोणी ते सांगितलं की घोस्ट रायटर हे पण एक करिअर आहे. मला पूर्वी घोस्ट रायटर म्हणजे मला असं वाटलं की स्मशानात जाऊन जो बसून लिहितो त्याला घोस्ट रायटर म्हणत असावे. आणि पण असा अनुभव मला बऱ्याचदा आला आहे, बऱ्याच ठिकाणी आला आहे की आता ते सिनेमाची नावं घ्यायला नको. एक आत्ताच मागं एक सिनेमा येऊन गेला, त्याच्यासाठी पण तेच झालं की सगळ्या कलाकारांनी सांगितलं डायलॉग्समध्ये मजा नाही आहे, योगेशला बोलून बघा ना. योगेशला मला त्यांनी बोलवलं. मी 4-5 दिवस त्यांच्या ऑफिसला बसून, काही वेळ घरी बसून असं मी त्यांचे काही डायलॉग्स रिपेअर करून दिले. म्हणजे मी काही डायलॉग रायटिंग केलं नाही पूर्ण त्या सिनेमाचं, रिपेअरिंग केलं, रिवर्क केलं काही गोष्टींचं, पण त्याचं श्रेय नाही मिळालं, पण त्याचा उल्लेखही होत नाही. ठीक आहे, पण असे अनुभव लेखकाच्या नशिबी फार येतात आणि खूप सगळ्याच मोठ्या प्रतिथयश लेखकांना पण हे अनुभव आलेले आहेत. प्रत्येकाला आला आहे, पण शेवटी तुमचं नाणं खणखणीत असेल तर तुमचं नाव घ्यायला भाग पडतंच. पण असं का होतं आपल्याकडे? का लेखकाचं नाव का घेतलं जात नाही, किंवा त्याचं घेतलं तरी ते शेवटला का घेतलं जातं? काय नाही, बहुतेक त्यांना लेखक खरं तर हा त्या कलाकृतीचा पिता असतो, पण आपल्याकडं बापाला उसरीवर बसवायची पद्धत असावी बहुतेक. त्याला तो एक असून नसल्यासारखा तो आहे, पण तो नसला तरी आम्ही केलंच असतं असा एक आविर्भाव प्रत्येकांमध्ये आहे. तो कधी ना कधी संपेल. जसं सलीम जावेदांच्या पॉडकास्टमध्ये बघितलं असेल, त्यांनी स्वतः फिरून सगळ्या पोस्टरवर स्वतःची नावं रंगवली होती आणि लेखकाचं नाव गृहीत धरायला भाग पाडलं होतं. तर असे सलीम जावेद अजून यावेत आणि मग लेखकाला पण बरेच दिवस येतील असं वाटतं. वा, हा मानाचा प्रश्न झाला. पण आता आपण 2026 विषयी बोलूया. आता लेखकांना धन व्यवस्थित मिळतंय का? ज्या मानधनाविषयी आपण बोलतो. नाही, मिळतंय ना. काय आहे की 15 वर्षांपूर्वी मी जे इव्हेंट लिहित होतो त्यात जेवढे पैसे त्यावेळेला मिळायचे अजूनही तेवढेच पैसे मिळतात. 15 वर्षात कलाकारांची रेट दुपटीनं तिपटीनं चौपटीनं वाढलेत. पण काय आहे की हा लेखक आहे, याने आता लिहिलंय, पण एक नवीन लेखक येतो आणि याचं बजेट काहीतरी वाढलेलं असतं, तर नवीन लेखकाला त्याचं बजेट देणार नाही, तुला नवीन बजेट कमी बजेट देतो, तू लिही, आणि असं ते फिरत राहतं. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे होतं की वाढीव पगाराच्या एम्प्लॉई ऐवजी कमी पगाराचे 2 एम्प्लॉई ठेवा, तसं ते इकडेही होते. इथे एंटरटेनमेंटमध्येही आहे. एंटरटेनमेंटमध्ये तर जास्त आहे, लेखकांच्या बाबतीत तर जास्त होते. लेखकांनी दिग्दर्शकांच्या बाबतीत नटांना पर्याय नसतो, त्यांना ते मागेल ते पैसे द्यावेच लागतात. पण लेखक तुम्हाला पर्याय उपलब्ध होतात. भले 19-20 असेल, त्याच्यात रिवर्क असेल. म्हणजे एखादा मोठा लेखक लिहिणारा त्यांनी 2 ड्राफ्टमध्ये पूर्ण इव्हेंट लिहितो, 2 ड्राफ्टमध्ये. नवीन लेखकाला त्याच्यापेक्षा 4 पैसे कमी मिळतात, त्याला 4 ड्राफ्ट करायला लावतात, त्याला 5 ड्राफ्ट करायला लावतात, आणि तोही चिकाटीनं करतो, कारण आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर ते फार काही धनात वाढ झाली असं वाटत नाही मला, पण ठीक आहे, आता मान आणि धन दोन्ही बऱ्यापैकी मिळतंय. वा. पण इतक्या सगळ्या वर्षात आज जवळपास तू अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतोयस, लेखक म्हणून काम करतोयस, अभिनेता म्हणून काम करतोयस. तुला असं वाटतंय का की बदलत्या काळानुसार अभिव्यक्ती बदलतीये, आपल्याला बोलण्याच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा येत आहेत किंवा लिहिण्याच्या? हो, ते तर आहेच. म्हणजे अभिव्यक्ती बदलतीये, आता जगण्याचे प्रश्न वेगळे झाले आहेत. पूर्वी ज्या प्रश्नांवर आपण लिहायचो, मोकळेपणाने बोलायचो, ते आता बोलू शकत नाही. म्हणजे मला आठवतं कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा शो, त्यात मी स्किट लिहायचो पण आणि काम पण करायचो. सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्याकडून मी बरंच शिकलो आहे. मी कलर्स मराठीला असताना कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा शो करायचो. त्या शोमध्ये इतके कॉन्ट्रोवर्शियल विषयांवर आम्ही भाष्य केलं आहे, ते आता जर करायचं म्हटलं तर शक्यच नाही. चॅनलवर दगडफेक होईल किंवा तो प्रोडक्शन हाऊस बंद पडेल, इथपर्यंत होईल. त्यावेळेला आम्ही अनेक प्रश्न, भूमी अधिग्रहण कायद्याबद्दल मी लिहिलं होतं, त्याच्यावर ते स्किट ते शेतकरी मेळाव्यात दाखवत होते.
किंवा दाभोळकर पानसरे गेल्यानंतर मी एक स्किट केलं होतं, आर के लक्ष्मण गेल्यानंतर एक व्यंगचित्रकाराची व्यथा म्हणून एक स्किट केलं होतं, एक पेंटर साधा जो आता या डिजिटलायझेशनच्या युगात पेंटर मागं पडत चालला आहे, तो कसा वेडा झाला आहे, ते एक पेंटरचं मी स्किट केलं होतं. राजकीय भाष्य करणारे अनेक स्किट्स केले आहेत बतावण्यामध्ये किंवा लोकनाट्याच्या माध्यमातून, पण ते आता करणं अशक्य आहे. आता ते रेफरन्सेस ते स्वतःला लावून घेतात राजकारणी आणि मग आम्हाला धमक्या येतात की तू हे करूच कसं, आणि प्रोडक्शन किंवा चॅनल पण आता घाबरतं की नको निखळ कोणालाही कुणाच्याही भावना न दुखावता आपण सादरीकरण करूयात. तर मर्यादा तर आल्यात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतर नक्कीच आहे. पण हा प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? सादर करते तुम्हीच आहात, हो. लिहिणारे तुम्हीच आहात, बघणारे प्रेक्षक आहेत. पण हा प्रॉब्लेम प्रेक्षकांमध्ये आहे की राजकीय स्तरावरती आहे की राजकीय स्तरावरच्या खालच्या स्तरात आहे, म्हणजे कार्यकर्त्यांच्या स्तरावर आहे? नाही, तुम्ही जेव्हा एखादं गोष्ट सादर करता 100 पैकी 80 लोकांना ती आवडलेलीच असते, पण उरलेले 20 लोक जे आहेत ना, हे 80 लोक विखुरलेले आहेत, 20 लोक मात्र एकत्र आहेत. त्या 20 लोकांना घाबरावं लागतं किंवा त्या 20 लोकांचं ऐकावं लागतं. ते आणि ते राजकारणीच असतील असं काही नाही, ते इंडस्ट्रियलिस्टही असू शकतात, ते खेळाडूही असू, कोणाची भावना कशावरून नावावरून सुद्धा भावना दुखावतात. म्हणजे आता मी तर गमतीने म्हटलं होतं की भविष्यात तात्यासाहेब संघटना, अण्णासाहेब संघटना अशा संघटना पण होतील की आमचं नाव वापरायचं नाही, जातीवरून विशिष्ट जातीला टार्गेट केलंय म्हणून आमच्या जातीचं आडनाव वापरलं म्हणून पण भांडायला येणारे लोक आहेत. तर आता भावना टोकाच्या झाल्या सगळ्यांच्याच. जेव्हा या भावना टोकाच्या होतात कधीतरी त्याला राजकीय झालर सुद्धा असते. हो, पूर्वी आपण पाहायचो दादा की आपल्याकडे राजकीय व्यंगही खूप चालायचे हो. आणि राजकीय नेतेही त्याला खूप ॲप्रिशिएट करायचे. आता ते खूप कमी झालेलं आहे. पण आता प्रॉब्लेम राजकारण्यांना आहे की कार्यकर्त्यांना आहे? काय वाटतं तुला लेखक म्हणून? राजकारणी त्यांना खरं तर हे प्रॉब्लेम नसतात किंवा ते स्वतः समोर येत पण नाहीत. प्रॉब्लेम हे त्यांच्या जे म्हणजे खाणारा खाऊन जातो पण त्याचे हात बरबटत नाही, हा बरबटतो कोण तर चमचा. तर हे चमच्यांना प्रॉब्लेम आहे सगळा, आणि हे त्यांनाच प्रॉब्लेम असतो. आणि तेच आणि आजकाल सगळे जितके हलक्या कानांचे झाले आहेत ना, काही त्याची सत्यता पडताळून बघत नाही कशामुळे केलं आहे. कार्यकर्ते चिथावतात, भडकवतात की साहेब तुम्हाला बोलले, साहेब तुमच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला असं बोलले नाही, हे झालं. आणि साहेब म्हणतं बघा काय करायचं तुम्ही बघा, कारण तुमच्या भावना मला दुखवायच्या नाहीत. आणि मग ते कार्यकर्ते, मग ते त्यांचे अनुयायी हे सगळे मग ते पेटून उठतात. आणि मग त्यांना म्हणजे आता मी नाव न सांगतो किस्सा सांगतो. मी एका कॉमेडी शोमध्ये एका राजकीय पुढाऱ्याचा मी रोल केला होता. तर ते काही त्याच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतःला ते रुचलं नाही. मला दिवसभरात जवळपास 1000 धमकीचे फोन आले होते, तुझं घर कुठे आम्हाला माहिती आहे वगैरे वगैरे इथपर्यंत. आणि नंतर ते मला सगळे कार्यकर्ते 100-150 कार्यकर्ते मला भेटायला आले. त्यातले 4-5 जण आत आले आणि कॅमेरा ऑन कर म्हटले. आणि मग मला शिवाय बिव दिले, लाज वाटते का आमच्या साहेबाबद्दल असं करतो, आम्ही बाप मानतो वगैरे वगैरे असं मला भरपूर घालून पाडून बोलले. कॅमेरा ऑफ झाला. जवळ अरे तुमचे फॅन आहे, आम्हाला आवडतं तुमचं काम, पण कसं आहे साहेबांसाठी करावं लागतं आम्हाला असं म्हणून परत फोटो बिटो काढला छान. अजूनही मेसेज करतात ते, काही काम असलं तर सांगा. फक्त कॅमेरा ऑन झाल्यावर परत ते ताठ, आणि मग मला माफी मागायला लावली होती. असं बऱ्याचदा घडतं की 2 चेहरे तिथेही दिसतात आपल्याला. हा तर केवढा मोठा अनुभव आहे. हां, एकच व्यक्ती तुम्ही दोन्ही बाजूने बघितली. दोन्ही बाजूने. आणि हे माझ्या बाबतीतच नाही, अनेक कलाकारांच्या बाबतीत असं घडलंय की आम्हाला तुम्ही आवडता हो, पण करावं लागतं आम्हाला, आमच्या समाजासाठी, आमच्या लोकांसाठी दाखवावं लागतं हे. पण लेखक म्हणून मग मर्यादा येते, आणि अभिनेता म्हणूनही, सादरकर्ता म्हणून सुद्धा आणि लेखक म्हणून सुद्धा मर्यादा येते. कारण जर समजा एखादा विषय आपण मांडतोय तर तो खुलेपणाने जितका मांडू तितका तो खुलून जातो. पण बऱ्याचदा जर अशा मर्यादा येऊ लागल्या तर मग असं होतं का अरे इथे कुठला शब्द घालायचा, अरे हा प्रसंग घ्यायचा की नाही, भावना दुखावतील का, हा विचार सतत मनात असतो का स्टेजवर आणि स्टेजच्या मागेही? हो, असतो ना, मनात विचार असतो. पण त्या बाबतीत मी जरा थोडासा बिंदास्त मी लिहून जातो. सादर करणारे कलाकार मात्र घाबरतात की नाही योग्य, हे आम्हाला योग्य वाटत नाही आहे, हे फारच थेट होतं आहे, याला काहीतरी छान मग मुलामा करून हे करून मग ते थोडंसं मोल्ड करून बदल करून हवं ते तर पोचवायचं आहे, पण ते तुम्हालाच बोललोय थेट असं नाही. तर असंही करावं लागतं. आणि ते आपली मराठी भाषा त्याच्यामुळे चांगली की आपल्याला छान वळवता येते आणि आपल्याला आपल्या भावना पोहोचवता पण येतात, थेट पोहोचवता येतात थेट, आणि समोरच्याला ते लागतं पण बोलून दाखवता येत नाही. लेकी बोले सुनेल. हां,
आणि चॅनल सुद्धा फार असं काही धिटाईनं त्याला हँडल करू शकत नाही, कारण शेवटी सगळी गणितं आणि मग चॅनलला सुद्धा कधीतरी हस्तक्षेप करावाच लागत असेल. हो हो, म्हणजे बऱ्याचदा चॅनल पण हस्तक्षेप आमच्या लिखाणात पण करतं की हे नको आहे आपल्याला यांच्या भावना दुखवायच्या नाही किंवा आपल्याला यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे, आपल्याला थेट सरळ आपलं कोणाच्या भावना न दुखवताना निखळ जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे. आणि जेव्हा आमच्या अंगावर येतं तेव्हा ते पाठीशीही उभे राहतात, असं नाही अगदीच वाऱ्यावर सोडून देतात, तेही माफी मागायला तयार असतात, समोरच्याची समजूत काढायला तयार असतात, ते आपल्यासोबत असतात, चॅनलही आपल्यासोबत नेहमी असतात. आज जर तुम्ही आरशासमोर उभा राहिलात तर लेखक म्हणून स्वतःला जास्त वाव द्याल की अभिनेता म्हणून? खरं तर मी लेखक म्हणूनच स्वतःला जास्त बघतोय सध्या, कारण मेंदूचा निचरा सगळ्या दृष्टीने होतोय तो लिखाणामुळे होतोय. अभिनय मी मुंबईत आल्यावर माझा अभिनय कमी झाला आहे. मी जेव्हा छत्रपती संभाजीनगरला होतो तेव्हा मी फक्त अभिनेताच होतो. म्हणजे मी नाट्यशास्त्रामध्ये पदवीधर आहे, नाट्यशास्त्रात 7 वर्ष मी प्राध्यापक होतो आणि मी त्या 14-15 वर्षात संभाजीनगरच्या नाटकाच्या सान्निध्यात राहून मी खूप नाटकं केली, खूप पथनाट्य केली, अभिनय केला, खूप काही केलं. इकडं आल्यावर मला खरं तर नवदालन खुललं सचिन मोटे आणि सचिन गोस्वामींमुळं लिखाणाचं, आणि मला एक काहीतरी खजिना सापडल्यासारखं झालं की अरे हे जे आपण म्हणजे मला मोठे सर नेहमी म्हणायचे की तू बोलता बोलता एवढे विनोद करून जातोस, तुला एवढे छान सुचतं, तर हे सगळं तू लिहिलंस तर त्याची तुला पैसे मिळू शकतात. आणि मग मी लिहिता झालो. त्यांनी माझ्या बऱ्याच सुधारणा केल्या लिखाणात पण माझ्या या गोष्टीत. पण लेखक म्हणून मला जास्त आनंद देतोय, मलाच आनंद मिळतो लिखाणातून. वा, हा सगळा प्रवास आपण पुढे ऐकणारच आहोत, पण त्याच्या आधी जसं तुम्ही म्हणालात की एक स्वप्न होतं की अभिनेता व्हायचं होतं, मुंबईत येऊन करिअर करायचं होतं. मगाशी आणखी एक उल्लेख केला ते म्हणजे लहानपणी कृष्णाची भूमिका साकारली होती. या सगळ्याची सुरुवात कुठे झाली, याची रुजवात कुठे झाली लहान असताना? म्हणजे 8वीत असताना माझा वर्गमित्र होता सचिन जोशी. तो बाल कलाकार असल्यापासून तो नाटकात खूप कामं करायचा, राज्यनाट्य वगैरे, उत्तम अभिनेता होता आणि तो माझा घट्ट मित्र होता. तर 8वीत असताना कामगार कल्याणची स्पर्धा होती, तो मला घेऊन गेला एका ग्रुपकडे, याला पण नाटकात काम करायचं. त्यांनी माझं 2-3 कॅरेक्टरची वाक्य माझ्याकडून म्हणून घेतली आणि म्हटले नाही याला नाही जमणार, पण सचिन त्यात मेन रोलमध्ये होता. तर सचिन म्हटलं नाही मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं, म्हणून त्यांनी त्या कामगार कल्याणला अजून एक एंट्री टाकली आणि शूर राजूची चड्डीवली नावाचं नाटक होतं अशोक पाटोळेंचं, आणि त्यात मला एक रोल दिला आणि ते नाटक त्यांनी बसवलं. तर त्या स्पर्धेत तो बेस्ट ॲक्टर फर्स्ट होता आणि बेस्ट ॲक्टर सेकंड मी होतो त्या कामगार कल्याण. मग सलग 3 वर्ष आम्ही दोघेच बेस्ट ॲक्टर होतो कामगार कल्याणच्या नाट्य स्पर्धेत. ती माझी शाळेतली नाटकाची सुरुवात, अभिनयाची सुरुवात, की जिथं नाटक काय असतं मला कळलं. त्याच्या आधी एकपात्री अभिनय किंवा काहीतरी आपलं पाठ करून सादरीकरण करणे, पण ते कुठेतरी आत होतंच. त्याची खरी सुरुवात झाली माझ्या मामाच्या गावातून. माझं मामाचं गाव म्हणजे डोंगरगाव, फुलंब्री तालुक्यात डोंगरगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे, 1000-1500 लोकवस्तींचं गाव आहे. पण त्या गावाला जवळपास 150 वर्षांची नाट्य परंपरा आहे. तर त्या गावातलीच गावकरी मंडळी दरवर्षी यात्रेनिमित्त नाटक करतात. गावातलीच मंडळी मिळून नाटक सादर करतात. स्त्री पात्र पण गावातला पुरुषच करतो. आत्ता फक्त गेल्या काही वर्षांपासून ते मुलगी इम्पोर्ट करायला लागले संभाजीनगरमधून किंवा कुठून तरी, की एक स्त्री येते आणि ती त्यांच्या नाटकात काम करते. तर ते रात्रभर चालणारं नाटक, 3 ते 4, 5 तास चालणारं नाटक. तर ती लहानपणापासून मी ते स्टेजवर बघायचो आणि मला फार गंमत वाटायची. आणि मला असं वाटायचं की आपण पण नाटकात काम केलं पाहिजे. आणि ते मग तिथलंच काहीतरी डोक्यात ठेवून मग मी शाळेत असताना काहीतरी करायचो आणि मग नाटकाचं खरे संस्कार माझ्यावर मामाच्या गावात झाले, डोंगरगावमध्ये. क्या बात आहे. संभाजीनगरचे संस्कार खूप वेगळे आहेत. संभाजीनगरला साहित्याची परंपरा आहे, वाङ्मयाची परंपरा आहे, अभिनयाची परंपरा आहे. या संभाजीनगरचे संस्कार कसे आहेत तुमच्यावरती? मला म्हणजे अजूनही मला 4 दिवस सलग सुट्टी असेल, 5 दिवस सुट्टी असेल तर मी संभाजीनगरला जातो. अजूनही जातो. माझी ती नाळ अजूनही तुटलेली नाही आहे. मला अजूनही तिथं गेलो की त्याच मित्रांमध्ये रमतो, त्या नाट्यशास्त्रीय विभागात रमतो, त्या थिएटर्सच्या बाहेरच्या कट्ट्यावर रमतो, तिथल्या मित्रांमध्ये रमतो. आणि संभाजीनगर माझ्या आयुष्यात नसतं आणि डॉक्टर दिलीप घारे, अरविंद जगताप, प्रेषित रुद्रवार हे लोक जर माझ्या आयुष्यात नसते कदाचित मी नसतो. 10वी नंतर तर सुटलंच होतं नाटक माझं. मग 11वी-12वी सायन्स केलं, नंतर आर्ट्सला आलो. मग आर्ट्समध्ये नाट्यशास्त्र विषय दिसला BAला, आणि मग मी जसं नादी लागणं म्हणतात तसं मी नादी लागलो, नाटकाच्या नादी लागलो.
कॉलेजमध्ये असतानाही ठाम होतं की आपल्याला नाटकच करायचं आहे. नाटकच करायचं. काय झालं की मी 13 वर्षाचा असताना वडिलांची नोकरी गेली. मी 7वीत होतो आणि त्यांनी हाय खाल्ली. त्यानंतर त्यांना काही काम करायची इच्छाच होईना. मग आई काहीतरी काम करायची, वडील छोटे मोठे कामं करायचे आणि मग मी घरात मोठा असल्यामुळे माझ्यावर पण जातो आणि परिस्थिती फारच हालाखीची. मग मी रस्त्यावर ओरडून पेपर वाटायला लागलो आणि मग पैसे मिळायला लागले. 25 पैसे कमिशन असायचं एका पेपर मागं. तर मी शाळा सुटली 12:30ला की 1 वाजता जे दुपारी पेपर वाटत सुटायचो, बसस्टँड बिस्टँड सगळं एक 18-20 किलोमीटर मी चालत पेपर वाटायचो आणि मग चालत आणि हे सगळं हां चालत चालत ओरडत रस्त्याने ओरडत तर ते पैसे मिळायचे आणि तेव्हा कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत पण मला बक्षीस मिळालं आणि जो पेपर मी वाटत होतो त्या पेपरमध्ये माझं नाव आलं होतं, पण हे मला माहितीच नाही. तर जे पगारे नावाचे गृहस्थ होते ज्यांच्याकडे मी ज्या एजन्सीमध्ये मी काम करायचो ते म्हणे, अरे काय तुझं नाव योगेश पंढरीनाथ शिरसट तुझंच नाव आहे ना? म्हटलं हो माझं. तुझं पेपरला नाव आलं? म्हटलं कशाबद्दल? म्हणजे तू नाटक बिटक करतो? म्हटलं हो. अरे क्या बात आहे. त्यांनी मला ₹1 बक्षीस दिलं होतं त्या दिवशी, घे काहीतरी गोड खा म्हणून. वा. तर अशा खूप छान आठवणी आहेत. तर जेव्हा मग कॉलेजमध्ये नाटकाच्या नादी लागलो तोपर्यंत मला मग कामाची सवय लागली होती की घरी पैसे द्यायची गरज आहे आपल्याला. मग मी कपड्याच्या कुटुंबाची दुकानात जबाबदारी. कपड्याच्या दुकानात काम करायचो. मी केटरिंगची कामं करायचो आणि जेव्हा मी BAला नाटक सुरू केलं की मला कळलं की पूर्ण वेळ आपल्याला नाटकाला द्यावा लागणार आहे, पण घरी पैसे देण्याचं पण गरजेचं आहे. मग तेव्हा मी मेकअप शिकलो, रंगभूषा. आणि मग रंगभूषेतून मला रोजगार मिळायला लागला, चांगले पैसे मिळायला लागले. मग मेकअप करायचा आणि पूर्ण वेळ नाटक करायचं असं करून मग ठरवलं नव्हतं की पुढं काय होईल आपलं, काय या क्षेत्रात काय होईल आपल्याला माहीत नाही आहे. कारण तेव्हा संभाजीनगरहून इकडे येऊन असे मोठे झालेले पण मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, चंदू सर हे सोडले तर असं कोणी मोठं नाव पण नव्हतं की ज्यांचा आदर्श घेऊन आपण मुंबईला जाऊया वगैरे. नाटकात आनंदी मिळतो म्हणून नाटक करत राहू. BA झालो आर्ट्समध्ये, म्हणजे राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि नाट्यशास्त्र या विषयांमध्ये BA झालो. नंतर नाट्यशास्त्र विषय घेऊन मी MA केलं. त्यात मी विथ डिस्टिंक्शन पास झालो आणि घारे सरांकडे आलो डिग्री घेऊन. घारे सर तेव्हा नाट्यशास्त्र विभाग प्रमुख होते सरस्वती भवनला, जिथं मी शिकलो आहे. घारे सरांकडे आलो, म्हटलं सर पास झालो आहे, एक अर्ज कर आणि प्राध्यापक म्हणून इथं CHP टीचर, त्यावेळेला क्लॉक ओव्हर बेसिस लेक्चरर असतात, तर ते म्हणून जॉईन हो. आणि रिझल्ट लागले जॉईन झालो आणि मला नावाच्या मागं प्राध्यापक लागले. पगार मला वर्षातून 2दाच होता. एकदा दिवाळीत पगार मिळतो आणि एकदा उन्हाळ्यात मिळायचं. त्यावेळेला ₹800 महिना वगैरे मला पगार होता. पण सोबत मेकअपची किट होती, त्यामुळे काही भीती नव्हती. त्यामुळं छान चाललं होतं सगळं. पण ते घडत गेलं आणि मग महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा शो आला की ज्याच्यामुळे माझं लाईफ बदललं खरं तर. त्याच्या आधी क्राईम डायरी नावाची एक सत्य घटनेवर आधारित ETV मराठीवर एक सिरियल असायची, मालिका असायची. तर त्यात सचिन गोस्वामी एक शेड्यूल औरंगाबादला संभाजीनगरला लावायचे. सचिन सर त्याचे डिरेक्टर होते आणि त्या 7 दिवसातल्या 7ही स्टोरीमध्ये मी असायचो. मग आपल्या शहरात राहून मला कॅमेऱ्याचा पण अनुभव मिळत होता आणि हे जवळपास 190 भागात वगैरे मी काम केले क्राईम डायरीच्या. आणि त्याच नंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा झी मराठीवर शो आला की ज्याचं ऑडिशन महाराष्ट्रभर होत होतं. संभाजीनगरच्या ऑडिशनमध्ये मला गोस्वामींनी फोन केला की ऑडिशन दे, ऑडिशन आहे माहिती आहे तुला? म्हटलं हो सर, मी माझे सगळे विद्यार्थी पाठवतोय. विद्यार्थी तर पाठव, तुझं वय किती आहे? म्हटलं 28 वर्ष, 29 वर्ष. म्हणजे तू पण दे ऑडिशन, 30 वर्षाच्या आत देऊ शकता. म्हटलं ठीक आहे. मी ऑडिशन दिलं आणि मी झालो सिलेक्ट. म्हणजे 40,000 मुलं होती पूर्ण महाराष्ट्रभरातून, त्यातली 80 निवडली होती. तर त्यात 80 पैकी मी एक होतो आणि मग 80मधून फायनल 24 निवडले गेले, 12 मुलं 12 मुली. त्यात पण मी होतो टॉप 5 पर्यंत. तिथं तो शो केला, तिथं मला कळलं की आपण लिहू पण शकतो. मग माझी स्किट्स लिहायचो किंवा इतरांची स्किट्स असेल तर ते मी आणि निलेश साबळे, निलेश त्याचा विनर आहे. निलेश आणि मी, आमचे म्हणजे गोस्वामी म्हणायचे की ह्या दोघांचा मठ आहे आणि यांच्या मठात सगळे येतात. मग आम्ही नुसतं बसायचो आणि प्रत्येकाचं स्किट, तुझं काय आलं आहे, हां दादा याच्यात आम्हाला सांग ना, याच्यात मग प्रत्येकाला ॲडिशन दे, कोणाचं काय करून दे. तर मग ती पण सवय लागली. तर मग मोठे गोस्वामी म्हटले की तू लेखक चांगला होशील, तू लिखाणाकडे जरा लक्ष दे. आणि ते खरंच तसं घडलं. आणि म्हणजे एक लेखक घडण्यामागे इतकी मोठी प्रोसिजर आहे, इतका मोठा संघर्ष आहे. पण हे जे मध्ये तुम्ही म्हणालात की केटरिंगचं काम केलं, पेपर वाटले, हे सगळं काम साधारणतः किती वर्ष सुरू होतं कुटुंबासाठी? 8वी पासून तर ग्रॅज्युएट होईपर्यंत, म्हणजे जवळपास 12-13 वर्ष. हो, 10-12 वर्ष. 9-10 वर्ष. हो.
आणि मग या दरम्यान हा जगण्याचा संघर्ष सुरूच होतात, कुटुंब आणि स्वतःची आवड. हो. तर पण आवड असली की सवड मिळते असं म्हणतात ना, तसं झालं की बहुतेक परमेश्वरानेच नेमलं होतं की तुला नाटक करायचंय पण तुझा रोजगाराचा पण प्रश्न सुटेल. हो. आणि ते मी अशा वेळेला मेकअप आर्टिस्ट झालो जेव्हा संभाजीनगरमध्ये जे दोन महत्त्वाचे मेकअपमन होते, रवी काका आणि आसलेरकर काका, तर ते दोघंही जरा वय झाल्यामुळं त्यांनी कामं कमी केली होती आणि मेकअपमनच नव्हतं संभाजीनगरमध्ये. तर कुठली एकांकिका स्पर्धा असेल, नाट्य स्पर्धा असेल, काही असेल, तर कुठले शॉर्ट फिल्म्स असतील, कुठले काही शूटिंग्स असतील, तर मेकअपमन योगेश आहे. पण हे कुठून शिरलं डोक्यात की आपण मेकअप करा? कारण तसं मेकअप हे क्षेत्र खूप वेगळं आहे. आजही मेकअप हा जो आपण म्हणजे अनेक मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत, पण साधारणतः एक मध्यमवर्गीय कुटुंबात किंवा गावखेड्यात मेकअप म्हटलं की साधारणतः ही मुलींशी निगडीत बाब आहे, असं एक सर्रास त्याला जज केलं जातं. पण अशा वेळी आपण मेकअप शिकावा आणि मेकअप आर्टिस्ट व्हावा हे कुठून डोक्यात आलं? तेही माझ्या मामाच्या गावातच. तिथं ते नाटक सुरू व्हायच्या आधी जे त्यांची मेकअपची प्रोसेस असायची ना, ती जवळजवळ 1 ते 1.5 तास ते मेकअपच करत असायची प्रत्येकाचा. आणि मी ती प्रोसेस मी त्या कनादीतून लपून बघायचो. मला ते की अरे हा अमुक अमुक काका आहे आणि हा मेकअप केल्यावर वेगळाच दिसतोय, बरं काय जादू आहे. मेकअप म्हणजे जादूगार, मेकअप पण म्हणजे असं वाटायला लागलं जादूगार आहे तो. आणि आम्हाला नाट्यशास्त्री विभागात पण सगळ्याच गोष्टी शिकवल्या जायचे की स्टेज क्राफ्ट, मेकअप किंवा कॉस्ट्यूम, सगळ्याच गोष्टी. पण मला मेकअपवर जास्त आस्था होती. आणि त्यात मी MA ला असताना जे प्रभाकर भावे नावाचे फार मोठे मेकअप आर्टिस्ट होते, आत्ताच मग गेल्या काही वर्षांपूर्वी गेले, ते आमच्या विद्यापीठात आम्हाला मेकअप शिकवायला आले होते. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्यातल्या अर्ध्याच्या वर गोष्टी मला येत होत्या. आणि मी त्यांना तिथलं तिथं त्यांना असिस्ट करत होतो, जवळून पाहता येत होतं सगळं. तर ते म्हटलं यार याच्यात गंमत आहे. आणि मग खूप प्रयोग करत गेलो मेकअपमध्ये. मास्क बनवले, विग्स बनवले, स्पिरिट गम मी घरी बनवायचो, जे चिकटवण्यासाठी स्पिरिट गम असतं ते मी घरी बनवायचो. लायनिंग कलर्स ते मुंबई पुण्यातच मिळतात, मग संभाजीनगरला कसं अवेलेबल करायचे, तर मग लायनिंग कलर्स, खायचे कलर असतात ना आपले जिलेबीमध्ये किंवा बुंदीमध्ये जे खायचे कलर्स टाकतात, ते रंगाने वॅसलिन वितळून त्याच्यात ते रंग मिक्स करून त्याला गोठवून ते लायनिंग कलर्स ग्रीस पेंट शेडिंगसाठी, हायलाईटसाठी वापरतात, ते रंग मी तयार करायला लागलो. स्पिरिट गम. आणि मग युवक महोत्सव असतो, यूथ फेस्टिवल, त्यात हातात मेकअप किट घेऊन फिरायचो आणि दिसेल त्याचा म्हणजे जो विचारेल त्याचा मेकअप करायचो, पैसे कमवायचो. आणि छान असं. म्हणजे योगेश शिरसाट यांच्या आयुष्यातला मेकअप आर्टिस्ट हाच एक वेगळा टॉपिक आहे किंवा एक वेगळा धडा आहे हा. हो, या मेकअप आर्टिस्टनं काय दिलं पण तुम्हाला? मेकअप आर्टिस्टने मला खूप त्यावेळेला जगण्यातलं स्थैर्य दिलं. ज्या वेळेला मला पैशाची गरज होती ते दिलं. म्हणजे मी अगदी नवरदेव नवऱ्यांची सुद्धा मेकअप करायचो, ब्रायडल मेकअप करायचो. मला बालनाट्यमध्ये रंगभूषेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला त्यावेळेला. आणि मेकअपने मला खूप, तिथेही मला खूप समाधान दिलं. एकांकिका वगैरे सगळ्यांचाच मेकअप? हो, एकांकिका, नाटक, फिल्म्स, कुठले टॉक शो असतील ते, म्हणजे मी अगदी ते सकाळचे मुलाखतीचे साम TVचे मुलाखतीचे कार्यक्रम व्हायचे, ते संभाजीनगरला असतील तर तिथेही मी मेकअप केलेत, खूप लोकांचे मेकअप केलेत. आणि मला संकर्षण कराडे तर नेहमी म्हणतो की योगेशने मेकअप केला की नंबर पहिला येतो. म्हणजे मी लकी मेकअप पण अनेकांसाठी होतो. मी राज्य नाट्याला ज्यांचा मेकअप करायचो ते नाटक पहिलं यायचं. संकर्षण जेव्हा राज्यनाट्य करायचं तेव्हा मी मेकअप करायचो, त्याचा मी अनेक वर्ष मेकअप केला आहे. तो आजही, म्हणजे आम्ही एक सिनेमा एकत्र केला नाही, योगा हातात ब्रश उचलून फक्त चेहऱ्यावर फिरव रे, तुझा हात लागू दे फक्त चेहऱ्यावर, असं तो मला म्हणतो प्रेमाने. किती भारी, किती भारी. मला वाटतं ही भावनाच किती महत्वाची आहे. कुणीतरी आपल्याला सांगणं की तू मेकअप केला की आमचं नाटक पहिलं येतं. आणि ते एक सुख असतं ना की आपण एखाद्यासाठी आपण इतकं मनापासून काहीतरी करतो आणि त्याची कलाकृती पहिली येते. संकर्षणचं आज इतकं नाव आहे, इतका मोठा कलाकार आहे तो, लेखक म्हणून, कवी म्हणून, अभिनेता म्हणून, आणि त्याच्या चेहऱ्यावरती तुमचा मेकअप होत आहे. किती ऐकणं आमच्या सौभाग्याचं आहे. असे कुठले कुठले कलाकार आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावर योगेश शिरसाटचा हाताचा रंग लागलाय? मी काही कॅरेक्टर करत असताना मी निलेशला पण काही मेकअपच्या टिप्स दिलेत, त्याने मेकअप केला. निलेश पण स्वतःचा मेकअप छान करतो. किंवा मी भाऊ कदमचा मेकअप केलेला आहे, मी अलका कुबलताईंचा मेकअप केलेला आहे, त्या संभाजीनगरला कुठल्या तरी सिनेमासाठी आल्या होत्या, तर त्यांचा मेकअप केला आहे. आताशा नाही म्हणजे आत्ताच जितूदादा, जितेंद्र जोशी, आम्ही कोकणात एक सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि जितूदादाला एक व्हिडिओ करायचा होता. त्याने ती नावाच्या सिनेमाची गाणी लिहिली, त्या गाण्यांसंदर्भातले त्याला व्हिडिओज करायचे होते. आणि सिनेमाचा त्याचा लुक जो होता ते सॉल्ट पेपर लुक, दाढी होती आणि त्याला पूर्ण क्लीन
पांढरी दाढी करायची होती आणि आम्ही त्या वालावलच्या नदीवर गेलो ते बोटीत बसून शूट करणार होते. मी दादासोबत गेलो होतो आणि तिथे गेल्यावर कळलं की तो मस्कारा आणायचा विसरला आहे. दाढी काळी कशी करायची, टेन्शन, आता कसं करू, काय करू, मस्कारा आणायला परत 22-23 किलोमीटर परत हॉटेलवर जावं लागेल. म्हटलं दादा काही काळजी करू नको. मी मेडिकल स्टोअरमध्ये गेलो, एक टूथब्रश विकत घेतला आणि जाई काजळ असतं ना आपलं काजळाची डबी विकत घेतली. टूथब्रश त्या काजळाच्या डबीत करून त्याचे व्यवस्थित त्याला नॅचरल ब्लॅक दिसेल दाढी मिशी एवढं छान करून दिलं. तो म्हटला अरे कसं शक्य? म्हटलं अरे खूप सोप्या गोष्टी आहेत. म्हटलं ही काजळी मिळालं नसतं तरी पण मी तुझं करून दिलं असतं. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, खूप उपाय आहेत आणि करता येतं आपल्याला. आणि रंगभूषेतून तुम्हाला पाहिजे ते बदलता येतं. तुम्हाला चेहरा हवा तसा बदलता येतो, हवं ते तुम्हाला चेहऱ्यातून दाखवता येऊ शकतं. तर ती एक मोठी कला आहे आणि खूप सुंदर कला आहे. भाऊ कदम यांचा मेकअप करणं, ते त्यांच्यासोबत काम करणं, हे किती सौभाग्याचं वाटतं. हो खरं आहे. म्हणजे मी कोणत्याही कलाकाराचं, केवळ भाऊ दादा नाहीच, कोणत्याही कलाकार. तेच ना, फुबाई फू करत असताना फुबाई फूला सचिन गोस्वामीच डिरेक्टर होते 7व्या आणि 8व्या सीझनला. आणि त्यावेळेला मी ग्रूमिंगला म्हणून आणि डिरेक्शनला म्हणून तिकडे जॉईन झालो होतो चॅनलकडून. तर तेव्हा पण मी लिहायचो, संकर्षण श्रेयासाठी लिहायचो, तावडे सरांसाठी लिहायचो, कुशलदादासाठी लिहायचो. तर तिथं पण लिहिताना तिथं मेकअप दादा, तिथं पण जो मेकअप दादा आहे तो पण चांगला मोठा आहे. तर तो पण मला विचारायचा काही टिप्स की या कॅरेक्टर, मी त्याला सांगायचो हे कॅरेक्टर असं आहे तर याच्यासाठी तुला हे करता येऊ शकतं, तुला एक असं काहीतरी करता येऊ शकतं. तो म्हणता हां. तर ती छान गंमत आहे, मस्त मजा आहे ती. जादूगार, खऱ्या अर्थानं रंगांचा जादूगार म्हणजे मेकअप आर्टिस्ट असतो. या प्रवासात मला असं वाटतं की आणखीन एक पान तुझ्या गोष्टीतलं फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे क्राईम डायरी. मला आजही आठवतं की ETV मराठीवर क्राईम डायरी यायची आणि तेव्हा तर कदाचित मी लहानच असेल तेव्हा, पण मला आठवते की त्या मालिकेची एक वेगळी दहशत होती. ती मालिका लागली की सगळे TV पुढे बसायचे आणि त्यातलं जे काही क्राईम घडतंय ते बघायला लोकांना एक वेगळी उत्सुकता असायची आणि त्या क्राईमविषयी धसकाही असायचा. लोक एक ते जागरूकता म्हणून ते सगळं बघायचे आणि त्याचा तू एक भाग होतास, तू उल्लेख केलास. क्राईम डायरीनं काय दिलं, कसा होता तो प्रवास? कारण की त्यावेळेस तुम्ही संभाजीनगरला होता. संभाजीनगरला क्राईम डायरीने मला खरं तर माझं जे लग्न झालं, मला जी सध्या माझी जी बायको आहे ती क्राईम डायरीमुळेच मिळाली मला खरं तर. कारण माझं आधी एक लग्न ठरलं होतं, म्हणजे तिला मी आवडलो, मला ती आवडली, माझ्या घरच्यांना तिच्या घरच्यांना सगळं आवडीचा कार्यक्रम झाला. 2 दिवसानंतर आमचं सुपारी फोडायचा कार्यक्रम होणार सगळं. आणि क्राईम डायरीचा एक एपिसोड त्यांनी पाहिला तिच्या घरच्यांनी. ती म्हटली मला या पोरासोबत लग्नच करायचं नाही. ती मुलगी एपिसोड पाहून थेट नकार दिला. नकार दिला की मला या पोरासोबत लग्न, किती क्रूर आहे हा, याच्यासोबत लग्नच करायचं नाही. कारण क्राईम डायरीमध्ये मला काही पोलिसाचा रोल तर मिळणार नाही, मी तिथं गुन्हेगाराची रोल, मी तिकडं सगळे गुन्हे करून घेतले त्या क्राईम डायरीमध्ये 190 एपिसोडमध्ये. तर त्याचे घरचे पण म्हटले आम्हाला नाही करायचं लग्न. ते लग्न माझं मोडलं. पण ते झालं ते बरं झालं या एका अर्थी. त्यामुळं मला सोनम नावाची माझी जी आत्ताची बायको आहे ती मिळाली की ती मला प्रचंड समजून घेते. तिला काही आपल्या क्षेत्राशी तिला काही अशी हे नाही, आत्मीयता नाही आहे. तिने सिनेमा बघायचा, एंटरटेनमेंट म्हणून बस एवढं. मला याला भेटायचं आहे किंवा मला याच्यासोबत फोटो काढायचा असं बायकोला कधीच वाटत नाही. मला शूटिंग बघायचं आहे कधीच वाटत नाही. सगळे सेलिब्रिटी सगळे घरी येतात पण ती माझे मित्र असल्यासारखं त्यांच्यासोबत वागते. कोणीतरी मोठं सेलिब्रिटी आलाय वगैरे असं तिला कधीच वाटत नाही. आणि ती फारच, आणि ती मला जमिनीवर ठेवण्यात तिचा फार मोठा हात आहे. ते क्राईम डायरीने मला ते एक दिलं. क्राईम डायरी कसं दिलं म्हणजे एक तर मोडलं, पण हे मिळालं कसं काय? हा, नंतर हे बघाबघीचा कार्यक्रम असंच, म्हणजे असं घरच्यांनी आधी मुलगी बघितली, मग तिच्या घरच्यांनी मला बघितलं, मग एकत्र बघण्याचा कार्यक्रम झाला. मग तिच्या भावाने तो क्राईम डायरीचा एक एपिसोड पण पाहिला. मुलगा चांगला आहे, काम चांगलं करतो, सांगितलं होतं कलाकार आहे म्हणून सांगितलं होतं. पण नावाच्या मागं होता ना, प्राध्यापक म्हणून. ते तिच्या घरच्यांना वजन होतं. तिला पण एक नोकरीवाला मुलगा हवा होता की जो सकाळी ऑफिसला जाईल, संध्याकाळी घरी येईल. आणि तेव्हा मी ते प्राध्यापकीच करायचो, त्यामुळे तसंच होतं. पण तिला माहीत नव्हतं की नवरा कलाकार होईल आणि आपण कुठल्या कुठे निघून जाऊ, असं आपलं शहर सोडून इकडे येऊन आपल्याला राहावं लागेल आणि असं काहीतरी होईल. पण तिने सगळ्याच गोष्टीत साथ दिली. क्राईम डायरीची मला अनेक किस्से आहेत. म्हणजे आम्ही रॉबरीचं सीन करत होते, अंधारात दडून बसतो आणि येणाऱ्या कारला लुटतो. तर आम्ही ते एका आडरानात ते शूटिंग करत होतो आणि तिथल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कळलं की असं हे झालं. त्यांना हे माहीत नव्हतं की शूटिंग चालू. त्यांना म्हटलं खरंच चोर आले आणि अख्खं गाव आम्हाला मारायला आलं होतं. नंतर मग गोस्वामीनीच थांबवलं की नाही हे बघा कॅमेरा, इथं कॅमेरा हे आहे, इथं झाडामागे कॅमेरा लावला आहे, आम्ही शूटिंग करतोय, खरोखर काही होत नाही. मग परमिशन आहे का वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. मग पोलीस आले. पोलीस म्हटले आमच्याकडे परमिशन आहे,
त्यांना करू द्या. तर असे पण काही क्राईम डायरीमुळे किस्से घडले आहेत. एका मित्राला तर खरं वाटलं, तिथं वरती रूपांतर असं लिहून हो, येतं, यायचं. तरीसुद्धा त्याला वाटलं की मी खरोखर बायकोचा खून केला आहे. आणि एकदा गाडीवर जातात त्याने मला पाहिलं, अरे बस बस कधी सुटला? म्हटलं कुठून? ते पाहिलं मी वहिनीचं काय झालं ते. काय एवढी डेंजर होती का वहिनी? म्हटलं काय? अरे मी ते पाहिलं टी व्हीत. म्हटलं अरे गुन्हा करणारा माणूस कॅमेरा ऑन करून गुन्हा करेल का? अरे ते रूपांतर लिहिलं असतं. शॉकिंग आहे ते सगळे अनुभव. आणि असे पण अनुभव आहेत. आणि पण या सगळ्यांची जमापुंजी खूप सुंदर असते. जेव्हा आपण मागे बघून या सगळ्या आठवणी काढतो तेव्हा आपल्यालाच आपल्याला हसायला येतं की काय ते दिवस होते आणि कशा पद्धतीने आपण ते काम केलं. क्राईम डायरीमुळे ते सचिन गोस्वामींची ती सवय, कारण त्याची स्क्रिप्ट नसायची, सिच्युएशन्स आलेले असायचे, फक्त स्क्रीन प्ले आलेला असायचा आणि गोस्वामी तिथल्या तिथं इम्प्रोव्हाइज करायचे. आणि मी इम्प्रोव्हाइज करण्याचा माझा पण चांगला हातखंड आहे. तर मग मी छान इम्प्रोव्हाइज करायचो. ते कॅरेक्टर वेगळं कसं दिसेल हे विचार करायचो. म्हणजे 190 एपिसोडमध्ये कुठलंही कॅरेक्टर सारखं वाटलं नाही. प्रत्येक गुन्हेगाराचं काय, प्रत्येक गुन्हा वेगळा, गुन्हेगार वेगळा, तर ते मी तसंच करायचो. तर ते सज्जाद गोशी नावाच्या एका गुन्हेगाराची मी गोष्ट केली होती. ती सलग 7 दिवस दाखवली होती, 7 एपिसोड. ती नंतर मग ती ETV उर्दू, ETV बांगला, बऱ्याच भाषेमध्ये पण ती डब झाली. तर ती गोष्ट फार मस्त होती आणि त्याच्यामुळे पण मला खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं की, आणि घराघरात पोहोचली. घराघरात पोहोचलो. आणि लोकांना क्राईम बघायला आवडतं. मला एक असं वाटतं की लोकांना असं काहीतरी थ्रिलर, सस्पेन्स असं बघायला आवडतं. तर क्राईम हिंदीतही लोक क्राईम पेट्रोल अगदी आवर्जून बघतात. हो. या सगळ्या प्रवासामध्ये वारंवार एक नाव येत आहे, ते म्हणजे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी. आजही त्यांचं नाव घेतलं जातं महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे. त्यांनी अनेकांना घडवलंय, अनेकांना आकार दिलाय. तुम्ही वारंवार त्यांचं नाव घेताय. हो. नाही, त्यांनी माझ्यासारखी अनेक पोरं घडवली आहेत. म्हणजे नम्रता संभेराव असेल, निलेश साबळे असेल, किंवा हास्य जत्रामधले सगळेच कलाकार, वनिता बिनिता सगळेच, ते मिडास टच आहेत ते दोघं, मोठे गोस्वामी. म्हणजे त्यांनी लेखक पण प्रचंड घडवलेत मोठेंनी. म्हणजे चिन्मय कुलकर्णी, तेजपाल वाघ, मी, असे अनेक लेखक आहेत की जे सचिन मोटेंच्या हाताखाली काम करत करत तयार झालेत आणि ते आता इंडिव्हिज्युअल स्वतःची कामं करतायत. चिन्मय कुलकर्णी स्टार प्रवाहावर अनेक मालिकांचं लेखन करतोय. तेजपाल वाघ सिनेमे लिहितोय, सिरियल्स लिहितोय. मी पण बरंच काही काही लिहितोय. ते सगळं त्यांच्याकडून आलं आहे. आणि मी अजूनही, माझ्याकडे कार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण मी पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करतो. त्याचं कारण पण तेच मोठे गोस्वामी सांगितले की माणसं जेवढी वाचता येतील, जेवढी माणसं पाहता येतील, तेवढे तुम्हाला लिखाणात आणि तुमच्या अभिनयात मदत करतात. म्हणून मी अजूनही बसने फिरतो, मी मेट्रोने जातो, मी ट्रेनने जातो. तर तिथं जी काही माणसं बघायला मिळतात त्यांचे, म्हणजे आमच्या गावाकडे तर म्हणजे बसमध्ये शेवटच्या सीटवर बसलेल्या माणसाच्या घरी काय चाललंय हे पहिल्या सीटवरच्या माणसाला कळतं. कारण तू फोनवर किंवा आजूबाजूच्या माणसाची एवढ्या मोठ्याने बोलतो की त्याच्या घरात काय चाललंय, त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते माहिती. त्याची कोणाची पोरगी पळून गेली, कोणाची पोरगी कोण नांदवत नाही, ते सगळं कळतं. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि त्याच्यामध्ये मिळणारे अनुभव फार कामी येतात. आपण ज्याला स्ट्रगल म्हणतो, तो करताना जी माणसं आपल्या आयुष्यात येतात ती जरी वाचलीत किंवा त्यांना हेरलं तरी एक उत्तम लेखक घडू शकतो. खरंय. म्हणजे प्रत्येकजण आपलं फार स्ट्रगल कुरवळत बसतो की मी वडापाव खाऊन जगलोय, मी स्टेशनवर झोपलोय. हे सगळं मी पण केलंय, पण मी तर स्ट्रगल फार एन्जॉय केलंय. मला मज्जा आली ते करताना. म्हणजे आयुष्यात तेही दिवस आले. हो. अगदी जेव्हा संभाजीनगरवरून मुंबईला कुठल्या शूटिंगसाठी किंवा कुठल्या कामासाठी यायचो, इतर कोणीच ओळखीचं नव्हतं, कोणी मित्र नव्हतं, मुंबईत कुणीच नव्हतं. तर मग रात्रीच्या बसनी बसायचं, सकाळी उतरायचं. 10चा कॉल टाईम आहे, पण मी पोचलो तर 7:30-8लाच. आता काय करणार? मग जो स्टुडिओ आहे, तो स्टुडिओचं गेट पण बंद असायचं, झाडू मारणंच चालू आहे. त्यांना सांगायचं माझं शूटिंग आहे 10 वाजता, येऊ द्या. मग ते येऊ द्यायचे. त्याच छोट्याशा मेकअप रूममध्ये जेट स्प्रेने आंघोळ करायची, तिथंच फ्रेश होऊन सगळ्यांची वाट बघत तिथंच थांबायचं. शूटिंग संपलं, कारण काम तर 1 किंवा 2 दिवसाचं असायचं. तर शूटिंग संपलं की रात्रीची बस पकडून, किंवा बस जर नाही मिळाली तर मग पुण्यापर्यंत STने आणि पुण्याहून दुसऱ्या STने संभाजीनगर, अशा 2 टप्प्यात प्रवास करायचा. किंवा ट्रेन मिळाली तर ट्रेनने प्रवास करायचा. मग स्टेशनवर, आता ट्रेन सकाळी आहे, मग आता कुठं इकडे तिकडे राहता, झोपा स्टेशनवर, थांबा तिथेच. हे सगळं केलं, पण मी त्यातही एन्जॉय केलं. मला माझा एक मित्र होता सोबत, तो पण म्हणलं अरे आपण हॉटेल बिटेल करायची का? म्हटलं अरे हॉटेलची गरज नाही, बेड असतो माझ्याकडे सोबत. स्टेशनवर कुठे आहे बेड? मी बॅगमधून न्यूजपेपर काढले, अंथरले, त्याच्यावर झोपलो. म्हटलं हाच माझा बेड आहे. तर तो म्हटलं अरे मी नाही राहू शकत तुझ्यासारखा असा.
पण मी तो स्ट्रगल एन्जॉय केला, मजा केली त्यात. आणि त्यात पण जे अनुभव मिळाले ते आज कामी येतात. वा. बऱ्याच कलाकारांच्या आयुष्यात असंही घडलंय की ते गाव ते मुंबई हा प्रवास करताना ते मुंबईत आलेत ऑडिशनसाठी म्हणा, कुणाला भेटण्यासाठी म्हणा, आणि ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी आले ती व्यक्तीच तिथे नाहीये. आणि मग त्या स्ट्रगलच्या काळात एक एक रुपया महत्त्वाचा असतो. मग ते प्रवासाचे पैसे, खाण्यापिण्याचे पैसे, अख्ख्या दिवसाची खोटी, हे सगळं अपयश त्या दिवसापुरतं वाटायला आलेलं आहे. असा कधी अनुभव आला की आपण कोणाला तरी भेटायला आलो आणि ती व्यक्तीच तिथे नाहीये? नाही, म्हणजे असं झालंय की मी एका कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या काहीतरी व्हिडिओ शूट करायचा होता, त्यासाठी मी मुंबईत आलो. त्यांनी माझ्याकडून दिवसभर शूटिंग करून घेतलं आणि पैसे देतो, पैसे घेऊन येतो, ATM मधून काढून येतो असं म्हणून गेला आणि तो परागंदा झाला. तो आलाच नाही. बापरे. मी तिथंच त्या स्टुडिओच्या बाहेर बसलेलो आहे. तो स्टुडिओला म्हटलं, भाई बाहेर निकल, अभी स्टुडिओ बंद हो गया. म्हटलं वो नाही आता, वो ऐसे ही करताय. तो माणूस मला आजपर्यंत सापडलाच नाही, भेटलाच नाही. आणि त्यावेळेच्या काळी असा होता की तेव्हा मोबाईल हे नव्हते आपल्याकडे, त्याचा नंबर सेव्ह केला आहे वगैरे असं काहीच नव्हतं. तो मला नंतर कधीच भेटला नाही. त्या ज्या राजकीय पुढाऱ्यासाठी मी ते केलं होतं, तो पुढारी नंतर आता आपला फॅन आहे, पण तुमचा व्हिडिओ एकाने करून घेतला होता माझ्याकडून, मला त्याचे पैसे दिले नाही, मी त्यांना कधी सांगितलं नाही. असे अनुभव बरेच येतात. आणि त्याकडे ते पैसेही खूप महत्त्वाचे असतात. खूप महत्त्वाचे. म्हणजे माझं ठरलेलं असायचं की दादरहून बस पकडायच्या आधी एक तिकडे थोडं चालत गेलं की एक हॉटेल आहे, तिथं 15 रुपयात दाल खिचडी मिळते, पोट भरतं. तेवढंच खायचं आहे आपल्याला, कारण तेवढंच आपलं पैशाचं बजेट आहे. कारण जे पैसे मिळणार आहेत आणि उडवायचे आहेत त्याचं गणित असतं एक, की घरी किती घेऊन जायचे. तर ते सगळंच माझं कोलमडलं होतं तेव्हा. मगाशी उल्लेख केला अनेक लेखकांचा, कलाकारांचा, ती सगळी भट्टी जमली ते महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमामध्ये. हो, क्राईम डायरी नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता, कारण तिथूनच एका एपिसोडला भरत जाधव गेस्ट म्हणून आले होते आणि मला त्या दिवशी बेस्ट परफॉर्मर मिळालं होतं. तर सुपरस्टारलाच. आणि त्यानंतर तो शो संपल्या त्यांनी मला पहिली सिरियल दिली. त्यांनी एक सिरियल प्रोड्यूस केली होती, त्या सिरियलमध्ये मला काम मिळालं. कोणती होती ती? एक फुल दोन डाऊटफुल अशी ती सिरियल होती. तर ते बऱ्याच सरांशी ओळख झाली, महेश मांजरेकर सरांशी ओळख झाली. सुप्रियात पिळगावकर त्याला जज होते, महेश सरांनी सुप्रिया पिळगावकर त्यांच्याशी ओळख. सचिन गोस्वामींशी जवळीक साधली. ते डिरेक्शन कसं करतात, स्किट फॉर्मॅट काय असतो तो तिथं मला कळाला. आणि मग त्यानंतर सुपरस्टार संपला आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार संपल्यावर सगळ्या जे 12 मुली होती त्यातले 80% मुलामुलींना छान कामं मिळाली. अभिजित खांडकेकर, नम्रता संबेराव, धनश्री काडगावकर, तेजपाल वाघ, चिन्मय कुलकर्णी, संकर्षण कराडे, निलेश साबळे स्वतः, सगळ्यांना कामं मिळाली होती. मी एकटा असा होतो, मी परत संभाजीनगरला गेलो, माझं काही होत नव्हतं. तर आमच्या झी मराठीमध्ये आम्हाला जी EP होती दीपा तेली, तिला असं झालं की अरे योगेशलाच काही मिळालं नाही, बाकी सगळ्यांना थोडंफार काहीतरी मिळतं आहे. मग तिने संजय जाधवांकडे शब्द टाकला की योगेश शिरसाटसाठी काहीतरी बघ. आणि तेव्हा संजय जाधव दुनियादारी सिनेमा करत होते. आणि मग मला हर्षदा खानविलकर ताईंचा फोन आला की योगेश, आम्ही असा एक सिनेमा करतोय, तुला एवढे पैसे मिळतील, उद्या येऊन संजयला भेटून जा. मी तेव्हा संभाजीनगरला होतो, रात्रीची बस पकडून दुसऱ्या दिवशी आलो, अंधेरीत त्यांच्या घरी भेटायला गेलो. ते म्हटले की आपण दुनियादारी नावाचा सिनेमा करतोय. म्हटलं दुनियादारी कादंबरीवरच? हो, शिरवळकरांच्या कादंबरीवर. म्हटलं मग दिघा कोण करतोय, श्रेयस कोण करतोय? म्हटलं तू वाचली? म्हटलं हो, 10वीतलं असतानाच वाचली आहे मी ती कादंबरी. वा म्हणजे तुला माहिती आहे. हां. आणि मग दुनियादारी सिनेमा माझ्या लाईफसाठी टर्निंग पॉईंट. तिथून मग मागवळून पाहिजे गरजच पडली नाही. त्याच्यानंतर कामं मिळत गेली. दुनियादारी आजही आठवतोय, हो. तुमचं पात्रही आठवतं. आणि शेवटला जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं, तुम्ही एक वय गेल्यानंतरचे सगळे भेटता वगैरे, हे सगळंच आजही कोणीच विसरलेलं नाहीये. हो. दुनियादारीनं काय दिलं? माणसं दिली, मित्र दिले, पैसे दिले, ओळख दिले, काय दिलं दुनियादारीने? तुम्ही म्हणाला त्यातलं सगळं दिलं. आणि महत्त्वाचं, आणि ते शेवटी जे म्हातारे झाल्यानंतर परत कट्ट्यावर येतात, त्या ज्या लाईन्स आहेत सगळ्यांच्या, त्या लाईन्स पण त्यावेळेला मी लिहिलेत त्या. हां. संजय सर म्हणे की हा काय बोलेल. मी म्हटलं सर मला असं वाटतं मी हे बोलेल. मग आता हा काय बोलेल ते पण सांग. मग मी असं प्रत्येकाचं सांगितलं आणि मग जे चांगलं ते त्यांनी ठेवलं. ते पण तिथं पण माझं थोडंसं योगदान जुळून आलं. आणि अंकुश चौधरी सारखा उत्तम मार्गदर्शक मिळाला, जितेंद्र जोशीसारखा घट्ट मित्र मिळाला, त्यानंतर संजय जाधव सरांसारखा एक मित्र मिळाला. तर दुनियादारीने मला खूप नाव. त्यानंतर मग अनेक सुपाऱ्यांना, गणपतीच्या आरत्यांना आम्हाला बोलवायला लागले. मग तिथून माझे इव्हेंट सुरू झाले. मग इव्हेंटमधून पैसे मिळायला लागले. तर ते, आणि दुनियादारी सिनेमात
शूट सुरू व्हायच्या आधी 6 दिवस अगोदर आमचं वर्कशॉप होतं. त्यात हे सगळे विद्यार्थी आणि संजय मोने आमचे शिक्षक, वा. स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, सई तामणकर, उर्मिला कोठारे, अंकुश सर, आम्ही सगळे विद्यार्थी आणि संजय मोने आमचे 4 दिवस वर्कशॉप घेत होते. तर त्या वर्कशॉपमध्ये इतकं आम्ही सगळे घट्ट झालो की ते स्क्रीनवर दिसतं. नाही तर काय डायरेक्ट शूटिंग सुरू झालं असतं तर एलियनसोबत काम करतो असा एक फील येतो. कारण तो स्टार असतो, त्याच्यासमोर आपण बुजल्यासारखं होतं. पण ते 4-5 दिवसात आम्ही एवढे घट्ट झालो, एवढे एकत्र राहिलो की ते सिनेमात फार ते वर्क झालं. दुनियादारीनंतर घरी सुद्धा वातावरण बदललं, चित्र पालटलं. हो, घरी पण बदललं. आजूबाजूच्या लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला. नाटकात पोरगा काम करतोय म्हणून घरच्यांना हिणवणारे नातेवाईक, त्यांचे मित्र, ते सगळे अभिमानानं सांगायला लागले. हा बदल झाला. दुनियादारी सिनेमा सुपरहिट झाला. लोक ओळखायला लागली, रस्त्यात थांबून फोटो घ्यायला लागली. आणि थिएटर व्हिजिटमध्ये जे असं उसळून यायचं लोकांचा हे उत्साह, तर ते सगळं अनुभवलं दुनियावर. आणि त्याच्यामुळं खरंच सगळ्याच गोष्टी बदलल्या. आणि त्याच दरम्यान मला दुनियादारीच्याच वेळेला माझा मुलगा एक 2.5-3 वर्षांचा होता तेव्हा. क्या बात आहे, क्या. एक गोष्ट छान आहे की कामातनं काम मिळत गेलं. ते फार महत्वाचं असतं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात. कारण की कामाची पावती म्हणजे काय, पैसे आपल्याला मिळतात, आपण ते कामही करून जातो, पण त्या कामात जर दुसरं काम मिळालं तर त्याचं एक वेगळं समाधान असतं. दुनियादारीनंतर कसं आयुष्य बदललं, कशी कामं मिळत गेली? दुनियादारीनंतर मला फूचं हे मिळालं. ग्रुमिंगसाठी 2 सीझन मी ग्रुमिंग केलं, डिरेक्शन केलं, लेखन केलं. त्यानंतर मग चंद्रकांत कुलकर्णी सरांचा तुकाराम केला, आजचा दिवस माझा केला. त्यानंतर दुसरी गोष्ट केला, हे सिनेमे केले, बस्ता नावाचा सिनेमा केला. फूचे 2 सीझन संपल्यावर हवाई युद्ध सुरू झालं. आणि हवाई युद्धच्याच वेळेला हवाई युद्ध सुरू होणार होतं. आणि गोस्वामींनी फू संपल्यावर मला काही दिवसांनी फोन केला. मी संभाजीनगरलाच होतो की योगेश, आपण एक शो सुरू करतोय कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा, तर त्यात तू करशील का? म्हटलं सर लिहायचं आहे ना? नाही, अभिनय पण करायचा. म्हटलं चालेल सर, लिहिणार तर तू आहेस पण अभिनय पण कर. म्हटलं चालेल सर, ओके. आणि इकडून मला निलेश साबळेचा आणि दीपा तेलीचा फोन आला की आपण एक हवाई युद्ध नावाचा शो सुरू करतोय. मी सांगितले तू पाहिजेच मला रायटिंगसाठी. मी म्हटलं चालेल, पण मी तिकडं कॉमेडीची बुलेट ट्रेनला पण हो म्हटलो आहे, दोन्ही करता येईल का? मला माहीत नव्हतं की दोन्ही चॅनलवर करता येतं का नाही. ते म्हटलं नाही, तुला ते सोडावं लागेल. मी म्हटलं नाही, मी तिकडं कमिटमेंट केली आहे, इकडं तुला जास्त पैसे मिळतील, इकडं पण काम कर, हे कर. म्हटलं नाही, मी तिकडं कमिट केलं आहे गोस्वामींना, मी त्यांना नाही सोडू शकत. आणि मग मी 4.5 वर्ष कॉमेडीची बुलेट ट्रेन केलं. इकडं 4.5 वर्ष हवाई युद्ध चालू होतं. मग 419 भागानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन थांबलं आणि हवाई युद्ध चालूच होतं. हवाई युद्धाचा तेव्हा विदेश दौरा चाललेला. तर विदेश मग कॉमेडीची बुलेट ट्रेन थांबल्यावर मी अंकुश चौधरी सरांसोबत ट्रिपल सीट नावाचा सिनेमा करत होतो. आणि लंडनमधून मला निलेश साबळेचा फोन आला की योगेश, मी इथे एकटा पडलो आहे आणि लिखाणाचं खूप काम आहे, खूप लोकेशन्स आहेत, तर काही स्किट्स तू लिहिशील का? म्हणलं लिहितो. मग त्या सिनेमाच्या मधल्या वेळात मी स्किट लिहून त्याला पाठवायचो. तर लंडन दौरा आणि ऑस्ट्रेलिया दौरा निलेशला मी लिहून पाठवला, बरेच स्किट्स पाठवले आणि ते चांगलं वर्क झालं. मग तिथून आल्यावर निलेश मयेकर तेव्हा हे होते बिझनेस हेड, ते म्हणले की हा पोरगा चांगला आहे, याला आपल्याकडे घ्या. आणि तसंही माझं बुलेट ट्रेन थांबलं होतं, काही नव्हतं. आणि मी लगेच हवाई युद्ध जॉईन केली. मग 8 वर्ष हवाई युद्ध केलं. तर कामातून काम मिळत गेलं. आणि अंकुश चौधरी पण माझ्यासाठी एक लकी स्टार आहे की त्यांच्यासोबत काम केलं की माझी पुढचं परत काहीतरी सुरू होतं, छान परत नवीन काम मिळतं. बुलेट ट्रेन विषयी मला बोलायला आवडेल. बुलेट ट्रेन हे एक असा कार्यक्रम होता की जो घराघरात पोहोचला. म्हणजे आता जसं हास्यजत्रा लोक बघतात तसं लोक कॉमेडीची बुलेट ट्रेन, म्हणजे ती पूर्ण कॉमेडीची सिरीजच लोक बघायचे. बुलेट ट्रेनमुळे ओळख मिळाली घराघरात. बुलेट ट्रेनमुळे ओळख मिळाली, माझं घर झालं, घरही बुलेट ट्रेनमुळे झालं. बुलेट ट्रेनमुळे घर झालं, बुलेट ट्रेनमुळे पहिली गाडी आली आयुष्यात, बुलेट ट्रेनमुळे पहिलं घर झालं आयुष्यात. हे सगळं कॉमेडीची बुलेट ट्रेनची कृपा आहे. त्यात मी आणि प्राजक्ता हनमकर आमची जोडी होती आणि आम्ही ग्रामीण भागातले कॅरेक्टर्स करायचो. आणि सगळ्यात उशिरा मी लिहायचो त्या शोमध्ये स्किट्स, कारण बाकी लेखकांचे स्किट्स लिहून मोठ्यांकडून वाचून त्याच्यात करेक्शन सांगून रिवर्क करून वगैरे झालं. नंतरही माझं लिहिणं चालूच असायचं, कारण मी आदल्या दिवशीपर्यंत मी पेपर वाचायचो. पेपरमध्ये मग सरांनी सांगितलं, सर ही घटना आहे, याच्यावर स्किट करू का? माल्ल्या पळून गेला, याच्यावर करू का? किंवा यांचं असं झालं, याच्यावर करू का? सर म्हणायचे काय सुचतं आहे? मग मी म्हणायचो की असं सुचतं आहे, नाही मग असं कर. असं करत मग ते विषय डेव्हलप व्हायचं आणि मग मी लिहायचो. मग गोस्वामी मुद्दाम रायटर मिटिंगला नसायचे. ते म्हणते रायटर मिटिंगमध्ये जर माझा निचरा झाला तर डिरेक्शनच्या वेळेला
मला काही ॲडिशन सुचणार नाही. आणि गोस्वामींचं असं आहेत ना की त्यांना तुम्ही एका बसच्या तिकीटावर एखादं स्किट लिहून द्या, त्याचं पण ते म्हणजे पालीचा डायनोसॉर करू शकतात. ते इतके हुशार दिग्दर्शक आणि त्यांचं ह्युमर कमाल आहे. तर तिथं खूप मी लिहायचो, मग बऱ्याचदा चुकायचं, त्यांच्या शिव्या खायचो, कधी कधी खूपच त्यांना आवडायचं. डायलॉग्स मला बरे जमतात, पण गोष्ट रचताना तेव्हा मी अडखळायचो. गोष्ट रचणे, स्क्रीन प्ले लिहिणे आणि डायलॉग लिहिण्यात फरक आहे. हां, तर ते तिथं बुलेट ट्रेननी मग मी आणि प्राजक्त सगळ्यात फेमस जोडी झालो होतो. आमच्या प्रचंड इव्हेंट्स सुरू झाले, कधी नागपूरला बोलू, कधी लातूरला, कधी उस्मानाबाद. मराठवाड्यात तर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये मी आणि प्राजक्ता फेमस होतो. आम्ही खूप खूप पैसे, प्रसिद्धी, नाव सगळं मिळालं. मला एक आवर्जून आता इथे विचारायचं आहे, एक कलाकार जो मराठवाड्यातनं आला, वेळ प्रसंगी प्लॅटफॉर्मवरती त्या प्लॅटफॉर्मचा बेड करून झोपला, त्या कलाकाराला जेव्हा बुलेट ट्रेनच्या कष्टावरती पहिलं घर मुंबईत घेण्याची वेळ आली, तो दिवस आठवतोय? पहिलं घर घेतलं आठवतोय. मी बुलेट ट्रेन करत असताना पण आणि फुबाई फू करत असताना पण मुंबई, संभाजीनगर असंच करत होतो. बायको, मुलं तिकडंच, आईवडिलांकडे, मी एकटाच इकडं. नंतर गोस्वामींनी मला सांगितलं की तू इकडं जरी काम करत असला तरी तुझा अर्धा मेंदू तिकडं असतो, तर तो तिकडं जो अर्धा मेंदू असतो ना तो इकडे घेऊन ये. बायको मुलाला इकडे शिफ्ट कर, एक घर घे भाड्याने, आता तू इकडे पैसे आलेत बऱ्यापैकी. मी त्यांचं ऐकलं, मग रेंटने घर घेतलं. आईवडिलांना सांगितलं, तो पण एक वेगळा किस्सा आहे वडिलांना सांगायचा. मग इकडं पहिलं दोन वर्ष मी भाड्याने राहिलो. नंतर मग बायको म्हटली की आपण भाडं भरतो पण तरी पण ते घर आपलं नसतं, आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, पण पैसे द्यावे लागतील. ती म्हणे तुम्ही कुठल्या इव्हेंटला जाता जे कॅश पैसे मिळतात ते तुम्ही माझ्या हातात देतात, तुम्ही कधीच विचारलं नाही किती पैसे जमा झालेत. म्हटलं किती असतील? ती म्हणे आपल्याकडे खूप पैसे जमा झालेत, आपण डाऊन पेमेंट भरू शकतो, आपण घर घेऊयात. मग घर बघायला सुरुवात केली. त्यावेळेला बँका लोन देत नव्हत्या. आपली इन्कम टॅक्स रिटर्न फाईलवर ठरतं तुम्हाला किती लोन मिळणार. लोन मला 40 लाख रुपये हवं होतं, मला 25-27 लाखाच्या वर कोणी लोन देत नव्हतं त्यावेळेला. मग तेव्हा एक बँक होती जी काहीतरी स्वामिनी योजना चालू होती. स्त्रीचं नाव आधी लावलं आणि नवऱ्याचं नाव नंतर लावलं. भले 80 फाईल नवऱ्याची दिली तरी चालतं. मग बायकोच्या नावावर ते घर घेतलं, तिथं मला ते लोन मिळालं आणि पहिलं घर झालं. आणि पहिलं घर झालं त्याची वास्तुशांतीला गोस्वामी आणि बुलेट ट्रेनची सगळी टीम आली होती, मोठे गोस्वामी सगळे. आणि 2 महिन्यानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन थांबलं, 419 भागानंतर थांबलं. तर मोठ्याने गोस्वामींना ही चिंता होती की यांनी आत्ताच घर घेतलं, याचे घराचे हप्ते कसे जातील, म्हणून त्यांनी 3 महिन्याचं राहिलेलं सगळं पेमेंट एकत्र देऊन टाकलं. तर मी इतका बिंदास होतो की त्या पेमेंटची मी कार घेतली, गाडी घेतली. घराच्या हप्त्यांचं बघू, जे होईल ते बघू, पण आता गाडी घ्यायची, कार घ्यायची. खूप असा 2-2 एसट्या बदलत प्रवास केलाय. आता मानाने छान संभाजीनगरला आपल्या गाडीत जायचं म्हणून गाडी घेतली. आणि जेव्हा पहिल्यांदा गाडी घेऊन गावी गेला तेव्हा काय भावना होती? कारण की ते खूप असतं, जेव्हा आपण खूप सामान्य कुटुंबातनं येतो तेव्हा गाडी ही तेव्हा चैनीची नसते, तर एक काय म्हणतात की एक स्वप्न असतं, स्वप्नपूर्तीच असते ती स्वप्नपूर्ती असते की आपल्या दारात गाडी असावी. हो. आणि आपला मुलगा जेव्हा गाडी घेऊन येतो गावाला. हो. नाही मी पहिली गाडी मी माझ्या शहरातच घेतली, जाऊन संभाजीनगरमधूनच घेतली, तिथेच घेतली, तिथे घेतली. आणि तिथं गाडी घेऊन मी बुक केली आणि नशिबाने मला बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी डिलिव्हरी मिळाली. तर आई वडील बायको सगळ्यांना घेऊन शोरूमला गेलो. तोपर्यंत सांगितलं नव्हतं आणि सांगितलं की ही आपण गाडी घेतली आहे. तर तो एक आनंद वेगळाच होता. आई वडिलांच्या डोळ्यातलं समाधान. हो, समाधान. म्हणजे वडिलांचा विषय निघाला तर ऑगस्ट महिन्यात 2 तारखेला बाबा गेले माझे. मी जेव्हा मुंबईला बायको आणि मुलाला घेऊन यायचं, शिफ्ट करायचा निर्णय घेतला, तर घरी सांगितलं वडिलांना की पप्पा आता मला येणं जाणं फार होत नाही आहे, खूप त्रास होतो आहे, कामं वाढली आहेत, मला मुंबईला राहावं लागेल, भाड्याचं घर मी बघतो आहे आणि यांना दोघांना शिफ्ट करायचं आहे मला. म्हणजे ठीक आहे बेटा, कर ना, काय प्रॉब्लेम नाही. मग मी इकडे एक भाड्याचं खोली घेतली, सगळं सामान लावलं आणि आता मी बायकोला मुलाला घेऊन येणार. आणि बायको म्हटली लवकर घरी या. मी मुंबईत होतो की पप्पांच्या डोळ्याला काहीतरी झालं आहे. तर वडील सतत तो विचार करायचे की आता नातवामध्ये खूप जीव, पहिलंच नातवामध्ये खूप जीव माझ्या मुलामध्ये, की आता हा आपल्याला सोडून जाणार नाही, हा आता काही लवकर येणार नाही आपल्याकडे. आता तो चालला. इथे मनातल्या मनात खात राहिले. त्यांची शुगर शूट झाली त्या स्ट्रेसमुळं आणि त्यांना डोळ्याचं पॅरालिसिस झाला, त्यांचं बुबुळ हललं. मी गेलो,
तोपर्यंत 2-3 दिवस होऊन गेले होते आणि घरच्यांना कळतच नव्हतं कशामुळे होते. मग माझ्या मित्राने सांगितलं की तो पॅरालिसिसचा प्रकार आहे. मग त्यांना ॲडमिट केलं. मग तिथे नुसते रडायचे की आता माझा नातू आणि मुलगा मला सोडून जाणार. मी म्हटलं पप्पा असं काही होणार नाही आहे. मग मी डिस्चार्ज मिळाल्या बायको मुलांसोबत वडिलांना पण मुंबईत घेऊन आलो आणि नवीन घरात मग बायकोनी छान सेवा केली. वडिलांसाठी AC-BC बसवला. जे ICUमध्ये होतं ते सगळं वातावरण इथं. आणि कॉमेडीची बुलेट ट्रेनला वडील आले. तोपर्यंत वडील एका डोळ्यावर हात ठेवून किंवा असं मफलर लावून असे बोलायचे, कारण डोळा उघडलं की त्यांना आयसाईट डबल व्हायची किंवा जमिनीची लेवल वर यायची, त्यांना दिसायचं नाही नीट. डोळ्यावर हात ठेवून किंवा डोळ्या कापडाने झाकून ते बघायचे. आणि कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या सेटवर त्यांना घेऊन आलो. ते ऑडियन्समध्ये बसले वडील आणि माझं स्किट पाहिलं. मला तर अजूनही चांगलं आठवतं की RK लक्ष्मणांना श्रद्धांजली म्हणून मी व्यंगचित्रकाराचं स्किट केलं होतं आणि त्या स्किटला मला बेस्ट परफॉर्मर मिळालं. आणि तेजस्विनी म्हटली की योगेश, मी प्रत्येक स्किटमध्ये पाळणा म्हणायचो ना शेवटी. योगेश जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, ते योगेशचे पाय पाळण्यात ज्यांना दिसले होते ते योगेशचे बाबा इथं आलेले आहेत. आणि वडिलांशी 2 मिनटं बोलणं झालं. मकरंद राजपुरोहित बोलले. त्या दिवशी माझ्या वडिलांचा डोळा जागेवर आला. हा एक माझ्या लाईफमधला एक चमत्कार आहे की वडील पॅरालिसिसमधून 100% क्युअर झाले आणि त्यानंतर अनेक वर्ष ते जगले छान. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपल्याला चमत्कारांवर विश्वास ठेवावाच लागतो. मला त्या दिवशी माझा चमत्कारावर विश्वास बसला की कशामुळे, काय कलेने मला काय दिलं तर मला हे दिलं आहे. माझ्या आईवडिलांना समाधान दिलं आहे. माझे आईवडील जे आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले, नंतर मी पहिलं घर इथं मुंबईत घेतल्यानंतरच 2-3 वर्षातच मी संभाजीनगरमध्ये आईवडिलांसाठी माझ्या घरापेक्षा पण तिपटीनं मोठं घर घेतलं त्यांच्यासाठी. आणि ते कलेनं काय दिलं तर मला हे सगळं दिलं आहे. वा वा. या प्रवासात आपण आता चमत्कारावरती आलेलो आहोत. मला अनेक प्रश्न आहेत, पण इथे एक प्रश्न आवर्जून घ्यावासा वाटतोय, ते म्हणजे चमत्कार आणि परमेश्वर. परमेश्वरावर विश्वास आहे का, मानता का? हो, माझा परमेश्वरावर विश्वास आहे. पण मी अगदीच काम बाजूला ठेवून फक्त देवदेव करत राहणे, त्या 4-4 तास पूजा करणे वगैरे तसं नाही. म्हणजे मी नास्तिक नाही आहे आणि आस्तिक नाही, मी स्वास्तिक आहे असं म्हणू शकतो. वा. की माझा देवावर विश्वास आहे. जे काही चांगलं होतं ते त्याच्यामुळे होतं आणि जे काही वाईट होतं आपल्या कर्मामुळे होतं असा माझा ठाम विश्वास आहे. माझा देवावर विश्वास आहे, पण मी अंधभक्त नाही आहे. एवढं भक्ती आहे पण अवडंबर नाहीये. अवडंबर नाही आहे. पण एक असतं ना की आपली एका परमेश्वराशी निष्ठा असते, एखादं नाव आपल्या मुखात सतत असतं. असं कुठलं नाव आहे की जे घेतल्याने समाधान वाटतं, आत्मा शांत होतो? हो, मला स्वामी समर्थांचं नाव घेतलं की समाधान वाटतं, आत्मशांती वाटते. आणि मी स्वामींच्या मंदिरात रेग्युलर जातो. पण मी काही मागत नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते मला द्या, माझं मला काम करू द्या, बस एवढंच मी मागतो, बाकी काही नाही. वा. पण जेव्हा आपण असं म्हणतात की अशी भावना फार महत्त्वाची असते की तुम्ही योग्य आहे ते द्या, अशा वेळीच परमेश्वर प्रचिती देत असतो, तेव्हा येते प्रचिती? हा, प्रचिती येते, पण ती अशी म्हणजे नामस्मरण चालू आहे मनातल्या मनात आणि कुठलं तरी जुनं देणं आलं आहे असं बऱ्याचदा होतं. अशा बऱ्याच प्रचिती आल्या आहेत. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर मी संभाजीनगरला एक मोठा इव्हेंट करत होतो. एक दिवस हास्यजत्राचे कलाकार, एक दिवस पूबाई पूचे कलाकार आणि एक दिवस हवाई युद्धाचे कलाकार, असे 3 कलाकारांचं एक मोठं कृषी महोत्सवात मी 3 दिवस त्यांना घेऊन गेलो. मग त्यांना पाठवलं होतं आणि हवाई युद्धाच्या कलाकारांसोबत मी चाललो होतो फ्लाईटने. आणि विमान आकाशात गिरट्या घालत राहिलं आणि नंतर परत मुंबईत आणून सोडलं की खराब हवामान की वैसे नाही जा सकते. आणि संध्याकाळचा कार्यक्रम आणि सकाळी 10 वाजता मी मुंबई एअरपोर्टला. आता काय करणार, त्यावेळेला समृद्धी पण पूर्ण झालेला नव्हता तयार, काहीच नव्हतं. आणि ठिकठिकाणी मला स्वामी समर्थांची फोटो दिसत होते, कोणी पुस्तक वाचतंय त्याचे स्वामी समर्थ दिसतात, कोणाच्या लॅपटॉपमध्ये दिसत आहेत किंवा कुठं हेच दिसतंय. मी म्हटलं स्वामी पोचवा या कार्यक्रमाला, नाही तर सगळं काय ते लोक कार्यक्रम कॅन्सल झाला तर पैसे परत घेतील आणि मी यांना सगळ्यांना ॲडव्हान्स देऊन बसलो आहे आणि ॲडव्हान्स दिल्यावर हे पैसे परत देणार नाही. मी मोठा फसलो असतो. आणि मग तिथं मी मुंबईच्या एका ट्रॅव्हल एजन्सीला फोन केला. त्यांनी 2 गाड्या पाठवल्या. तासभर लागला आणि 10-12 तास लागतात संभाजीनगरला पोहोचायला, त्यावेळेला लागायचे. पण त्या दिवशी दोन्ही गाड्यांमध्ये मला स्वामी समर्थांच्या मूर्त्यासमोर ठेवलेले दिसले. म्हटलं अरे वाचवा मला प्लीज, असं झालं माझं. आणि वेळेत पोहोचलो आणि कार्यक्रम सुरू झाला. वा. अशा प्रचिती बऱ्याचदा आल्यात, पण मी त्याला चमत्कार नाही मानत. ते घडून येतं, ते जुळून येतं, असं होतं. चांगले अनुभव आपल्या गाठीशी आहेत म्हणूनच हा प्रवास सुखाचा होतो, तो आठवणीत राहण्यासारखा होतो. तितकेच वाईट अनुभव देखील आयुष्यात महत्त्वाचे असतात.
या इंडस्ट्रीत काम करताना मग रिजेक्शन असेल, पॉलिटिक्स असेल, अशा गोष्टींमधून तुम्ही गेलात का? नाही, मला पॉलिटिक्सचा तर काही अनुभव आला नाही. रिजेक्शन पण मी ते फार मोठ्या मनाने स्वीकारलं की नाही, आपण त्या लायकीचं नाही. म्हणजे एका ॲडसाठी माझं सिलेक्शन झालं. माझी फ्लाईटचे तिकीट्स आले, जयपूरला शूटिंग आहे तिकडं जायचं आहे, फ्लाईटचे तिकीट्स आले, सगळं आलं, कॉस्ट्युम ट्रायल झाली, सगळं झालं. नंतर ज्या प्रॉडक्टचे मी ॲड करणार होतो त्या प्रॉडक्टनी सांगितलं की याला नका घेऊ, कारण याचे इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी आहेत. बापरे. म्हणजे आजकाल सृजनशील असण्यापेक्षा सृजनशील असणं फार गरजेचं झालेलं आहे. खरंय. तुम्ही रील्समध्ये किती दिसताय, तुमचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स किती आहेत, तुमचे सोशल मीडियावर तुमचे सबस्क्रायबर किती आहेत, त्यावर पण तुमची कामं ठरतात तुमच्या टॅलेंटपेक्षा. तर ते जरा मला कुठं कुठं कधी कधी खटकतं. आणि अशी बरीच कामं गेली आहेत की फॉलोअर्स कमी आहेत. म्हणजे ॲड शूटसाठी ऑडिशन जरी मागवायचं तर आधी विचारतं, सर तुम्हाला फॉलोअर्स किती नाही. माझे 19,000 फॉलोअर्स आहेत मित्रा, एवढेच आहेत, बघ तुला काय वाटतं. तेही मी काही पैसे देऊन किंवा काही करून जमा केलेले नाही, ते आपोआप होत गेलेत. त्याच्या पलीकडे मी सोशल मीडियावर फार काही एवढा ॲक्टिव्ह नसतो. म्हणजे ते इन्स्टावर रोज काहीतरी आपली स्टोरीज टाकणे वगैरे तसा मी कंटाळा करतो. आता अभिनयापेक्षा हे सोशल मीडियाचं पारडं जड वाटतंय का या रील्सच्या दुनियामुळे, या रील्सच्या दुनियेमुळे? हो, म्हणजे सोशल मीडियाचं पारडं जड झालंच आहे. म्हणजे टेलिव्हिजनवर पण त्याचा परिणाम झाला आहे, सिनेमांवर पण परिणाम झाला आहे. आजकाल इन्फ्लुएन्सरला सिरियलमध्ये घेतलं किंवा टेलिव्हिजनच्या एखाद्या शोमध्ये घेतलं तर आपला शो बूस्ट होईल, अशी पण एक भाबडी आशा बऱ्याच चॅनलला आहे. तर ते अवघड आहे. आणि ते सगळेच रील स्टार म्हणत नाही मी, पण काही रील स्टारसोबत मी काम केलं, मी बघितलंय. त्यांना सलग 4 वाक्य आली की त्यांची काय अवस्था होती मी बघितली. फापलते. ते तेवढे 30 सेकंदाचेच स्टार असतात. ते सगळेच म्हणत नाही मी, काही स्टार्स म्हणतोय. काही म्हणजे मी आता नाव नाही घेऊ शकत, जाऊ द्या. पण मग ते कलाकार बघितले की त्यांचे चेहऱ्यावरची माशी उडत नाही, त्यांना इमोशन्स इमिटेट करता येत नाहीत की ह्या सीनला हे इमोशन्स गरजेचे, असा आवाज गरजेचा आहे किंवा अशी वाक्याची फेक या वाक्यातल्या या शब्दांवर स्ट्रेस देणं गरजेचं आहे. या गोष्टीच कळत नाहीत त्यांना. फाड बोलूनमुळं असं नाही होत मित्रा. तर शिकण्याची गरज आहे आणि हे अनुभवातूनच शिकता येतं. आणि आज हे सर्रास झालंय दादा की तुमचे फॉलोअर्स बघून तुम्हाला काम मिळतंही आणि नाकारलंही जातं. कुठेतरी जो खरा कलाकार आहे, ज्याला सोशल मीडियापासून किंवा सोशल मीडियाचं त्याला काहीच नॉलेज नाही आहे, तो ह्या सगळ्या जगापासून लांब आहे, त्याचा याच्या तोटा होऊ शकतो भविष्यात? नाही होणार. भविष्यात उलट सोशल मीडियाचा अवडंबर कमी होणार. जसं की कुठल्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट संपते आणि परत आपण पूर्वपदावर येतो, तसं काही दिवसांनी होईल. पण कारण हल्ली सगळेच रील्सवरती आहे. सगळे रील्स, म्हणजे कुणाला अगदी 5 मिनिटं जरी वेळ मिळाला तर त्या 5 मिनिटात लोक 50 रील बघून घेतात, सोशल मीडियावर असतात. पण ओंकार भोजनेसारखा कलाकार सोशल मीडियावर कुठेच नाही, पण त्याच्याकडे भरपूर काम आहे. खरंय, अगदी खरंय. टॅलेंट असेल तुमच्याकडं, उत्तम तुमच्याकडं एक्स फॅक्टर असेल तर तुम्हाला या अशा कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, मला असं वाटतं. नाणं खणखणीत असेल तर काही आवश्यकता नाहीये. बरोबर आहे. मगासपासून अनेकदा मोठे गोस्वामींचा उल्लेख आला. सध्या त्यांची हास्य जत्रा सुरू आहे. हो. कधी विचारणा झाली हास्य जत्रेसाठी, लेखक म्हणून, कलाकार म्हणून? नाही, आता हास्य जत्रा आणि हवायोद्या सायमल्टेनियसली चालू होतं, त्यामुळं हवायोद्यामध्ये मी बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालो होतो. त्यामुळे तिकडं पण संबंध चांगले. ते एकाच स्टुडिओमध्ये आमचे सेट आहेत. परवाच जाऊन मी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामींना भेटून आलो. श्याम राजपूत माझा फार जवळचा मित्र आहे. गौरव मोरे माझा खूप अत्यंत जवळचा मित्र आहे. ओंकार, आम्ही एकत्र कामं केली आहेत. तर त्यामुळं त्यांच्या सेटवर नेहमी येणं जाणं होतं. ते सगळेच आपले जुने मित्र आहे. आमिर हडकरपासून तर प्रसाद ओकपर्यंत सगळेच आधीपासूनचे मित्र आहेत चांगले. त्यामुळं तिथं नेहमी येणं जाणं होतं. फक्त तिथं आता कसं की त्यांचं एक सेटअप ठरलेलं आहे. एक 7-8 लेखक आहेत. त्या लेखकांना सचिन मोठे लीड करतात, प्रत्येकाला विषय पुरवतात, मग ते विषय फुलवतात, त्यांच्याकडून लिहून घेतात. तर त्यात आता मी असं कुठं बसेल असं वाटत नाही मला, कारण त्यांचं छान सगळ्यांचं ठरलेलं आहे. आणि तिथं कलाकार पण किती 22 ते 24 कलाकार आहेत तिथं. आणि तिथं बऱ्याच कलाकारांना तर काही स्केड्यूलला की या स्केड्यूलला तुझ्यासाठी रोल निघाला नाही, तू हे स्केड्यूल थांब, इथपर्यंत होतं. काही लेखकांना यावेळेला एवढेच विषय निघालेत आणि एवढे याच्यामध्ये वाटलेत, तू यावेळेला कमी लिही, एकच किटली, असं त्यांच्यात मारामारी चालू असते. त्यात आपण परत अजून जाऊन त्यांचं स्ट्रगल कशाला वाढवायचं. आणि बाकीची कामं बरी चालली आहेत, झीचे इव्हेंट्स चालले आहेत, बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत.
हे इतकं समाधानी असणं सुद्धा फार महत्वाचं आहे हा. हो. कारण की हेही मला हवंय तेही मला हवंय अशी वृत्ती न करता त्यांचं छान चालू आहे. हो. त्याला छान म्हणणं सुद्धा हा एक मनाचा मोठेपणा आहे. मी आवर्जून कुणाचं स्किट आवडलं की त्या कलाकारांना, त्या लेखकाला फोन करतो की मला हे स्किट खूप आवडलं, मजा आली, असं तर बघतो मी, रेग्युलर बघतो मी, हे स्किट आवडलं. आणि ते सगळ्या कलाकारांना पण माहिती की ज्याचं स्किट आवडलं योगेश दादा येतो आणि त्यांना काहीतरी गिफ्ट देतो, प्रत्येकाला पुस्तकं दे किंवा काही दे. क्या बात आहे. प्रथमेश रमेशला मी मागं एक स्किट आवडलं म्हणून गिफ्ट दिलं होतं, नम्रता आणि प्रसादला दिलं होतं, वनिताला दिलं होतं, शिवालीला दिलं होतं. मला ते आवडलं की, आणि मोठे गोस्वामी तर म्हणजे गुरुच आहेत, गुरुपौर्णिमेला त्यांना भेटल्याशिवाय माझी ती पूर्ण होत नाही गुरुपौर्णिमा. हास्य जत्रेतला कुठला कलाकार असा आहे ज्याचा सगळेच अर्थात उत्तम आहेत पण जिव्हाळ्याचं कोण आहे की ज्याचं स्किट वाचतंच आणि ते तुम्हाला विशेष आवडतं बघायला? नाही, असं मी एकाचं नाव नाही सांगू शकत. सगळेच तिथं हास्यजत्रा जोपर्यंत सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे आहेत ना, तोपर्यंत सगळे स्किट हे खणखणीतच वाजणार. त्यामुळे तेच 2 स्टार आहेत. खरं तर ते 2 स्टार आहेत त्याचे. पडद्यामागे खरे चेहरे आहेत. पडद्यामागे खरे चेहरे आहेत. तरी एक नाव घ्यायचं झालं तरी जवळची व्यक्ती कोण आहे तिथे? श्याम राजपूत तर मित्रच श्याम आहे. हा माझा अगदीच लहानपणापासूनचा मित्र आहे. श्याम माझा. नम्रता माझी उमेदीच्या काळापासूनची मैत्रीण आहे. म्हणजे ती महाराष्ट्राच्या सुपरस्टारला ती पण होती, तर तेव्हापासूनची मैत्रीण आहे. त्यामुळं असं मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत. मला सगळेच उत्तम आवडतात. समीर दादा एक कमाल, त्याची एनर्जी, त्याच्या वयाच्या मानाने त्याची एनर्जी, त्याने तू किंवा अरुण दादा, प्रभाकर मोरेंसारखी ईज, त्यांच्यासारखी सहजता, कमाल आहे. सगळेच कमाल आहे तिथं. हास्य जत्रा तर सुरू आहे पण हवाई उद्या थांबल्यावरती कुठेतरी थोडंसं वाटलं की अरे काहीतरी थांबलं, कुठेतरी पाल चुकली असं वाटलं? हां, पण काय, प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक शेवट असतोच, अंत असतोच. पण तो फुलस्टॉप जरी असला तरी तिथून नवीन वाक्य सुरू होणार आहे. वा. हां, फुलस्टॉप, पूर्णविराम म्हणजे तिथं थांबत नाही, तिथून नवीन वाक्य सुरू होतं. तर हवाईचं नवीन पर्व सुरू होईल, काहीतरी नवीन चांगलं सुरू होईल. खरं तर वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो. इतकं सलग 11 वर्ष एखादा शो न थांबता, लॉकडाऊनमध्ये सुद्धा न थांबता सुरू होता, हे फार क्वचित घडतं. सोपं नाही. आणि असं नाही की फक्त छापतोय, पाट्या टाकतोय, असं नाही की प्रत्येक एपिसोड हा चांगलाच झाला पाहिजे, लोकांना आवडलाच पाहिजे, त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. आणि ते 11 वर्ष सलग चालू राहणं, त्यातले 8 वर्ष माझ्या वाटेला येणं, ही काही साधी गोष्ट नाही. खूप मोठी गोष्ट आहे ही. तुम्ही म्हणालात की हा पूर्णविराम नाहीये, वाक्य पुढे कंटिन्यू होणार आहे. आपुलकीचा प्रश्न कधी होणार आहे? ते अजून आम्हालाही माहिती नाही. ते येईल चॅनलच्या मनात, तिथं कोणाचे चाले ना. आणि काही सेल्सच्या कमिटमेंट असतात, काही आर्थिक गोष्टी असतात, त्या सगळ्या जुळून आल्या की होईल परत सुरू. खरं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये हवा येऊ द्या वरती टीका देखील झाली. हो. टीकेकडे कसं बघता आणि ट्रोलिंगकडे कसं बघता? मध्ये एक रेषा आहे. नाही, पण टीका करतात म्हणजे ते बघतायत. आणि ज्या गोष्टींवर जास्त टीका होते ती जास्त गोष्ट लोकांपर्यंत पोचली आहे. आणि मी तुम्हाला तेच म्हटलं ना, 80% 20%चा फरक असतो तो. 80% लोकांना आवडत असतं, पण 20 लोकांना ते आवडत नसतं. ते 20 लोक एकत्र असतात आणि ते एकत्र असलेलं 20 आपल्यापर्यंत पोचतं. पण जे आवडते ते 80 आपल्याला जेव्हा बाहेर फिरताना कोणी असं म्हणत नाही, काय फालतू काम करतो, असं म्हणणारं कोणीच भेटत नाही. हे सगळं सोशल मीडियावर. अरे यार, तू काय काम करतो, ते फोटो दे, असंच म्हणणारे भेटतात. आजपर्यंत कुठल्याही कलाकाराला किंवा कुठल्याही शोच्या घटकाला रस्त्यावर थांबून लाज वाटते की तुला काय काम करतो, असं असतं का कुठं, असं म्हणणारं कोणीच भेटलेलं नाही. तुमचं काम आवडतं, तुम्ही खूप छान करता, असं म्हणून फोटो घेणारेच भेटलेले आहेत. त्यामुळं मला माझा मुलगा एकदा विचारत होता, पप्पा काय सतत तुमच्यासोबत लोक फोटो काढत असतात, सतत तुम्हाला कुठं जायचं तर प्रायव्हसीच नाही. म्हटलं मित्रा, अरे एवढं काम करून जर कोणीच ओळखलं नाही तर ते फ्रस्ट्रेशन किती मोठं असेल. आणि आपण त्यांच्यासाठीच काम करतो. त्यांनी बघावं म्हणूनच आपण काम करतो. आणि मग ते ॲप्रिशिएट करतात, ते आपल्याला भेटतात, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, ही आपली पावती आहे. वा. लेखक म्हणून खूप छान छान काम सुरू आहे, खूप छान लेखन वाटायला येत आहे. पण कलाकार म्हणून असं कुठेतरी खंत वाटतेय का की अजूनही मनासारखा रोल, मनासारखं काम मिळालं नाही मला? सिनेमात अजून म्हणावं तसं अभिनय कौशल्य दाखवता येईल असं काम अजून नाही मिळालं. कदाचित ते मी स्वतः लिहीन आणि मी स्वतःच त्यात काम करीन, तेव्हा होईल कदाचित. आणि त्याचे प्रयत्न चालू आहेत. आयुष्यात असा एक प्रसंग येतो जेव्हा आपलं आयुष्य उजळून निघतं. अशी एखादी मुमेंट असते जी सोन्यासारखी प्युअर असते, रॉ असते. अशी कुठली मुमेंट आहे, कुठला प्रसंग आहे जेव्हा योगेश शिरसाटच्या आयुष्यात सोनेरी क्षण आला, आयुष्य उजळून निघालं?
Vivaha Collection by PNG Jewelers. माझ्या मुलाचा जन्म मी स्ट्रगल काळातच, म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं, महाराष्ट्राचं सुपरस्टार पण नव्हतं, फक्त क्राईम डायरी केलेलं आणि नाट्यशास्त्रात मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो, मेकअप करत होतो, पथनाट्य करत होतो. अशा अवस्थेत मी लग्न केलं. लग्नानंतर काही गोष्टी त्यांना खोट्या पोचल्या गेल्या होत्या माझ्या घरून, की मुलगा प्राध्यापक आहे वगैरे, पण भाड्याच्या घरात राहतोय, हे सगळ्या गोष्टी त्यांना नंतर कळाल्या. तर पण मी या सगळ्या गोष्टी माझ्या बायकोला लग्नाच्या आधीच सांगितल्या, की हे बघ, मी प्राध्यापक जरी असलो तरी मला 800 रुपये महिना पगार आहे, तो पण 6 महिन्यातून एकदा मिळतो, एकदा दिवाळीत एकदा उन्हाळ्यात. बाकी वेळ मी मेकअप करतो, मी पथनाट्य करतो. तिला माझ्या नाट्यशास्त्र विभागात येऊन गेलो होतो, की हे बघ, इथं मी शिकवतो, हे माझे विद्यार्थी आहेत, हे माझे गुरु आहेत डॉक्टर दिलीप घारे. आणि घारे सरांनी सांगितलं, पोरगा गरीब आहे पण चांगला आहे, बघ बेटा विचार कर. तर ती म्हटली ठीक आहे, काय हरकत नाही. तिची आईवडील म्हटली की आपल्याला त्यांच्या घरातल्या गोष्टी कळाल्या आहेत, त्याचं काय फार बरं नाही. बायको म्हटली हरकत नाही, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आणि त्या गरीब परिस्थितीत, त्या हालाकीची परिस्थितीत बायको माझ्यासोबत राहिली. मला मुलगा झाला आणि त्याच दिवशी मला महाराष्ट्राचं सुपरस्टारमध्ये सिलेक्शन झालं म्हणून मुंबईला बोलवलं, म्हणजे त्याच्या पायगुणानं. आणि मी असा द्विधा मनस्थितीत, की मी बायकोच्या माहेरी मूल झालं होतं, की भुसावळला जाऊ त्याला भेटायला की मुंबईला जाऊ, आता तिकडे बोलवलं आहे. म्हणून मी मुंबईला गेलो आणि पुढचे 3.5 महिने मी बाळाला पाहिलंच नाही. आणि सुवर्णक्षण काय म्हणतात तो असा आला, की महाराष्ट्राचं सुपरस्टारमध्ये व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोड होता आणि माझे डोळे बिळे बंद करून माझ्या बायकोला मुलाला संभाजीनगरहून मुंबईत घेऊन आले होते आणि त्यांना स्टेजवर मला भेटायला घेऊन आले होते. आणि तो फारच इमोशनल आणि त्या दिवशी मी माझ्या मुलाला पहिल्यांदा बघत होतो आणि माझा स्टेजवर बघत होतो मुलाला पहिल्यांदा. आणि तो फारच आनंददायी क्षण होता. आणि खरंच आहे, माझा मोठा मुलगा जन्माला आला त्यानंतर मला काम मागायची गरजच पडली नाही. त्याचा हात हातात आला आणि कोणाची पाय धरायची गरज पडली नाही. असं क्या बात आहे, क्या बात आहे. बाप म्हणून ही भावना फार महत्वाची असते. बाबा म्हणून योगेश शिरसाट कसे आहेत? मी मोठ्याच्या बाबतीत जरा आता थोडा स्ट्रिक्ट झालो आहे, कारण त्याच्या आता नुकतीच 10वी झाली आहे, पास झाला तो 10वीला. आणि छोटा मुलगा जो आहे की तो मुंबईत जन्माला आला आहे, तो खूप माझ्यासारखा आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत एक्साइटमेंट असते. नवीन कपडे घेतले तर कधी एकदा घालून बघतो आणि त्याला प्रत्येक गोष्टीची टेस्ट बघायची असते. हे खायला आवडतं, ते खायला आवडतं, हे पण खाऊन बघूयात. आणि तो प्रचंड ॲक्टिव्ह आहे आणि त्याचा मेंदू सतत चालू असतो. आणि मोठ्याचाही तसंच आहे. मोठा म्हणतो की मला कला क्षेत्रातच करिअर करायचं आहे, मला आर्ट्स घ्यायचं आहे 10वी नंतर, मला सायन्स किंवा कॉमर्सचे तुम्ही विचार करू नका. म्हटलं तुला जे हवं ते, माझ्या वडिलांनी जे करू दिलं मला ते तुला करू देणार, तुला जे हवं ते कर, फक्त जे काही करशील प्रामाणिकपणे कर. आणि आहेत, म्हणजे माझ्या वाढदिवसाला माझ्या मुलाने, 15 वर्षाच्या मुलाने एवढं सुंदर पत्र लिहिलं होतं की ते पत्र बघून मी भारून गेलो. की मला असं वाटलं की अरे चला, घरात नवीन लेखक घडतोय, तो पण मराठी लेखक घडतोय, मराठी भाषेत उत्तम लिहितोय. वा वा. मला असं वाटतं की संभाजीनगरवरून आलेला हा कलेचा वारसा एका पिढीकडे सुपूर्त केला तुम्ही. आपलाच मुलगा आपल्या वाटेवरती चालतो, ही एक खूप समाधानाची बाब असते. आणि हे समाधान तुम्हाला कायम मिळो, तुमच्या आयुष्यात आनंद येऊ आणि अशीच तुमची कलाकारांची पिढी घडत राहो. शिरसाटांचं नवं पाऊल आम्हालाही बघायला मिळो, या सदिच्छा आहेत. आणि वेळात वेळ काढून राजश्री मराठीवर आला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा योगेश दादा. थँक्यू. मला पण खूप आनंद झाला. राजश्री मराठीचे मी सोशल मीडियावर सगळे ब्लॉग्स वगैरे सगळं वाचत असतो आणि खूप छान आहे, म्हणजे ऑथेंटिक आहे. कुठलेही अवडंबर न माजवताना कुठल्याही गोष्टींचं आपलं रेटिंग वाढावं, आपलं TRP वाढावा किंवा आपले फॉलोअर्स वाढावेत म्हणून काही मूर्खपणा न करता तुम्ही छान तुमचं पेज चालवता, तुमचं चॅनल चालवता, त्याबद्दल तुमचं पण मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.